हां. चला ना, ओके. चला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऑनलाईन आवाज येतो का सांगा? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? हां, क्लिअर आहे ना? ठीक आहे. चल, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऑनलाईनचं परत स्क्रीनचं हे झालं का? एकदाच सांगा बरं. मॅडम नाही करू, एकच मिनिट. स्क्रीनचं चला, आता क्लिअर आहे का सांगा? ऑनलाईन स्क्रीनचा इश्यू होता, आता क्लिअर आहे का? दोन मिनिट थांबा, ऑनलाईन सुरू करू. बरं, कालचं लेक्चर झाल्यानंतर घरी जाऊन काय थोडंफार बघितलं? काय बघितलं? रील्स बघितल्या म्हणून. हां, किती जणांकडे आयोगाचे क्वेश्चन आहेत, प्रिंट केलेले आहेत, बघितले? किती जणांनी बघितले? हातवर करा. बाकीचे?
ऑनलाईन 2 मिनिट हा. टेक्निकल इश्यू आहे, ते सॉल्व्ह करतायत. 2 मिनिटात सुरू करू.
हे 3 आहेत ना? हां, ठीक आहे. झालं ना क्लिअर? चला लास्ट एकदा फक्त कन्फर्मेशन द्या ऑनलाईन ऑडिओ व्हिडिओचं. चला पटकन सुरू करू. झाला आता. क्लिअर दिसतंय का? सांगा. काय सर्कल आहे की काय स्क्वेअर आहे? ऑनलाईन पटकन एकदा सांगा. चॅट बॉक्स प्रत्येकाच्या वरून. हां 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 आता ठीक है ना? ओके. चलो चालायचं. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. हां कालचं लेक्चर तुम्हाला हे प्रश्न विचारत होतो मी. हो आता इथलची फाईल ओपन करून द्या. तिथलची ओपन झाली. किती जणांनी घरी जाऊन काम केलं त्याच्यावर ते विचारत होतो तुम्हाला मी कालच्या लेक्चरनंतर. आणि आता इथून पुढे कंटिन्युअस लेक्चर झाल्यानंतर जो एरिया आपला झाला आहे, भले आता सिलेबस नाही सुरू झाला टॉपिक किंवा कन्सेप्ट, पण काल काहीतरी भरपूर मिळालं ना जे की पुस्तकात नसतं. त्याच्यावर काम करणं आहे. आपण कुठं कमी पडतोय, आपले पॉईंट्स लिहून काढणं, ज्याला आपण रिफॉर्म म्हणतो. मग काय रिफॉर्म करणं अपेक्षित आहे, काय नवीन अप्रोच मिळाला, त्या गोष्टी रोजच्या रोज घेत चला. आता आज तर सगळ्यात इम्पॉर्टंट लेक्चर सिलेबसचं. काल तुम्हाला सुरुवातीला थोडं विचारलं मी की प्रीला काय मेन्सला काय याची क्लॅरिटीच नाही मुळात. त्याच्यामुळे काय करायचं हे माहीत नाही, काय नाही करायचं हे माहीत नाही. आणि आपण अभ्यास काय करतोय, पुस्तकानुसार अभ्यास करतो. काल जी ओळख थोडीफार तुम्हाला दाखवली इकॉनॉमिक्सची, आयोगाची, काय काय नाही, क्वेश्चन पॅटर्न. आता आज पर्टिक्युलरली हा सिलेबस सगळा हे इथं. हा प्रीचा सिलेबस आहे का मेन्सचा आहे? मेन्सचा आहे ना? एवढं तरी माहिती ना? हा. आणि मग हाच प्रीचा सिलेबस परत दुसऱ्या पेजवर पण इकडे दिलाय. हा बर. किती जणांकडे हार्ड कॉपी आहे सिलेबसची? सगळं मोबाईलवर असतं म्हणून. आणि परीक्षेमध्ये तिथं सगळ्याच गोष्टी मोबाईलवर बघता येतात. मोबाईल बाजूला ठेवावा लागतो. तर काही गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या त्या क्लिअर कट आपल्या सोबत पाहिजेत. मी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला अगोदर बॅचला डायरेक्टली आपण एखादा टॉपिक किंवा कन्सेप्ट हीच अपेक्षित करतो. आणि मीही सुरुवातीला तसं घ्यायचो. पण म्हणून तुम्हाला जवळपास 5-6 वर्ष असतील इथंपासून एक गोष्ट लक्षात आली. पहिले 1-2 लेक्चर तरी किमान मुलांना असे पाहिजेत. डायरेक्टली कुठला टॉपिक घेतला, कन्सेप्ट घेतला, काही फायदा नाहीये. ते वर्षभर करतो आपण किंवा जेवढा कालावधी अभ्यास करतो, वर्ष 2 वर्ष, त्याच्यात फक्त त्याच्यावर फोकस असतो. मेन फोकस कुठं चुकतो आपला? आयोगाला काय पाहिजे. कालच्या एकाच लेक्चरवरून क्लॅरिटी आली का? अजून तर पुढे बाकीच आहे भरपूर. त्याच्यामुळं हे इथं असं कुठंही डायरेक्टली न घेता आता इकॉनॉमिक्सच्या सिलेबस बाबत तुम्हाला काय माहिती पाहिजे? सगळ्यात महत्वाचं टॉपिक्स हे आता 3 भागामध्ये डिवायडेशन केलेलं. जवळपास 30 टॉपिक नियर अबाउट. विचार करा एवढा मोठा आकडा. आणि इव्हन तुम्ही कुठलंही पुस्तक वापरा इकॉनॉमिक्सचं, सेम 25 ते 30 टॉपिक तुम्हाला दिसतील वेगवेगळे. मग अख्खं सगळं बुक करायचं का पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत? म्हणजे इथं आता काय काय घ्यायचंय लक्षात घ्या. इकॉनॉमिक्सचा कंबाईनचा प्री प्लस मेन्स सिलेबस. कुठला? प्री आणि मेन्स हे दोन्ही आपल्याला कव्हर करायचे. ह्याच्यामध्ये काय कव्हर करायचंय? टॉपिक्स कुठले आयोगाने मेन्शन केलेले जे की सिलेबस मध्ये आहेत. अदर टॉपिक जसं काल सांगितलं, कुठले टॉपिक सिलेबस मध्ये मेन्शन केलेले नाहीत?
अजून हा कुठले पण. बरं अजून. बरोबर. काल 4-5 लिस्ट सांगितली होती ना. हा बरोबर. मग हे अदर टॉपिक आहेत, तेही आपल्याला फाइंड आउट करायचे. अजून सगळ्यात महत्वाचा पॉईंट, हे नुसते माहिती असून चालत नाही. कळाले टॉपिक कुठले मी सांगेल तुम्हाला. हे आयोगाने मेन्शन केलेले आहेत, काही मेन्शन केले नाहीत, पण काय होतं प्रश्न त्याच्यावर आलेले आहेत ते कळायला पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे टॉपिक तिथे कळालेत, या टॉपिकचा अँगल तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की कृषी, उद्योग किंवा लोकसंख्या, असे काही टॉपिक आहेत जरा हे पूर्ण कृषी म्हणून नाही करायचे आपल्याला इथं. तर ते कुठले अपेक्षित आहे तुम्हाला, त्याचा अँगल काय हे एक बघायचंय. आणि सिक्वेन्स म्हणा किंवा क्रोनॉलॉजी म्हणा, हे एक महत्वाचं. आता प्रत्येक पुस्तक ज्यावेळेला तुम्ही घ्याल इकॉनॉमिक्सचं, त्या लेखकानुसार म्हणा किंवा त्या लेआउटनुसार टॉपिक टाकलेले असतात. पहिला टॉपिक कुठला, दुसरा कुठला, तिसरा, असं करत करत 20-25 टॉपिक येतात. इकॉनॉमिक्ससाठी सिक्वेन्स हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, जेवढा तुम्ही कन्सेप्ट फॅक्टला महत्व देता, अभ्यास करता, सगळ्या टॉपिकला सिलेबसला सिरियसली घेता, पीओआयपीला सिरियसली घेता. पण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतानाचा सिक्वेन्स जो आहे, टॉपिकचा सिक्वेन्स, तो जर नीट फॉलो नाही केला तर होतं काय, तुम्हाला वाटतं की आज मी दारिद्र्य टॉपिक केला पाहिजे, उद्या असं वाटतं की नाही इच्छा आज परकी व्यापार केला पाहिजे. हे जे हे घातक आहे. ते पण मी आज विथ प्रूफ तुम्हाला सांगून दिला की का गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यात जी लिंक आहे ना, अशी 2-2, 3-3 टॉपिकचा बंच केलेला आहे मी. जे जुने आहेत कोणी त्यांना माहिती मी शिकवताना काय शिकवतो. पहिल्यांदा बेसिक टॉपिक घेतो, त्याच्यानंतर मग पुढचे, जसं की अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आणि राष्ट्रीय उत्पन्न दोघांचा संबंध आहे, दारिद्र्य बेरोजगारीचा संबंध. बरं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं चलन व पैसा, महागाई, आरबीआय, हे 3-4 टॉपिक आहेत, ह्यांना मी एकत्रित करतो, त्याच्यामागे रिझन आहे. पुन्हा पंचवार्षिक योजना, एलपीजी पॉलिसी, परकीय व्यापार, हे सगळ्यात शेवटी घेतो. ह्या प्रत्येक गोष्टीला, ह्या सिक्वेन्सला काहीतरी बेस आहे जो मी देईल तुम्हाला आणि सांगेल की असं का केलं. म्हणजे आता आपल्याला सिलेबस बाबतीत फक्त टॉपिकची नावं बाहेर काढायची का, म्हणजे कुठले टॉपिक्स आहेत ते जे सिलेबसमध्ये मेन्शन केले, त्याच्यानंतर अदर टॉपिक, त्याच्यातही सिलेबसमध्ये नुसते टॉपिक मेन्शन केलेत ऍज इट इज घ्यायचे का, त्याचा काय कंबाईनला कुठला अँगल अपेक्षित आहे, कशा पद्धतीने कंबाईनला प्रश्न येतात, तोच टॉपिक सेम राज्यसेवेला पण असेल. बरं, तोच टॉपिक प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण क्लिअर झाल्या पाहिजेत. आता कृषी तुम्हाला प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे, मग दोघात फरक काय नाही माहिती. कळते मला काय म्हणायचं ते, म्हणजे आज काय होणार आहे तर ह्याच गोष्टी करायच्यात आपल्याला. काही टॉपिक जे सेम प्रीला पण आहेत, मेन्सला आहेत, पण दोघाचा मग नेमका फरक काय. आपल्याला ज्या वेळेला आपण पूर्व परीक्षेत तयारी करतो, प्रीची एक्झाम देतो, त्यावेळेला रिव्हिजन करतो, तेव्हा अँगल कुठला ठेवला पाहिजे. जर तुम्ही मेन्सचा सगळा भाग प्रीला करत असाल तर काय आउटपुट मिळणार आहे का, करायचं पूर्ण आपल्याला, कारण तुम्ही दोन्ही प्री प्लस मेन्स देणार. पण मी सांगण्याचा उद्देश काय, आपण जी परीक्षा आता देतोय त्याच्यानुसार तो अँगल तुम्ही ठेवला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही मेन्सला असाल तेव्हा काय केलं पाहिजे, टॉपिक तोच, पण प्रश्नाचा एरिया कसा बदलतो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून मग त्या दोघांची डेप्थ आपल्याला बघायची. एकच टॉपिक आहे, प्री प्लस मेन्सला कसा विचारला जाईल. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, सिक्वेन्स. तुम्हाला जसं वाटतं तसं पुस्तकात जसं दिलं तसं अभ्यास करायचा नाही. आपल्या बॅचची सुरुवात काय म्हणतो तुम्हाला, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या इथून सुरुवात होते. अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्थेतला फरक काय, तिथून सुरू होते. मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे ते किती लेवलला डीपमध्ये करायचंय हे सांगेल मी कंबाईन दृष्टिकोनातून, पण बेस आधी घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्याशिवाय अजिबात पुढे जायचं नाही. आणि बेसिक एरिया क्लिअर झाल्यानंतर मग पुन्हा तुमचं राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, जे टॉपिक तुम्हाला माहिती आहेत ते कळतंय. हे पॉईंट लिहून घ्या. चला, सिलेबसमध्ये पण आपल्याला काय काय बघायचं ते ऑनलाईन लक्षात आलं का मी काय सांगितलं ते. ऑनलाईन कन्फर्मेशन देत चला, चला म्हणजे कळल सोबत आहेत का. नवीन नवीन टॉपिक वाचायची, पुस्तक वाचायची फार घाई असते, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. उत्साह असतं ना नवीन फारच एकदम.
हम्म. आता टॉपिक कुठले आहेत काय ते आपण डिटेल बोलूच त्याच्यावर. क्रोनॉलॉजी आणि सिक्वेन्स हा का महत्वाचा इकॉनॉमिक्समध्ये. मी ज्या वेळेला तुम्हाला म्हणलं आर्थिक किंवा हे साधं घ्या चला, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र, थोडं बेसिक. त्याच्यानंतर ह्या दोन कन्सेप्ट झाल्यानंतर आर्थिक वाढ किंवा आर्थिक विकास ही कन्सेप्ट. बरं, समाजवादी अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था अशी कुठली कन्सेप्ट. हा बेस जर क्लिअर नसेल तर मग पुढे तुम्ही डायरेक्टली कुठला टॉपिक सुरू केला तो नीट करणार नाही. मी जर तुम्हाला डायरेक्टली परकीय व्यापार सुरू केला तर हा बेस काय, हे सुरुवातच नाही माहित तुम्हाला. मी म्हणलं ना आपल्याला सुरुवात तर अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था सिलेबसमध्ये पण मेन्शन केलेलं आहे, तेही नाही माहित. थेट परकीय व्यापार आणि पंचवार्षिक योजना सुरू करून काय करायचं. मुळात पंचवार्षिक योजना आणि एलपीजी टॉपिक हे जर बघितलात ना, हे दोन टॉपिक असे आहेत की ह्याला टॉपिक म्हणून असं वेगळं अस्तित्व नाहीये, सगळ्यांचं एकत्रीकरण. कसं पंचवार्षिक योजनेमध्ये काय 1951 पासून पुढे पंचवार्षिक योजना ज्या सुरू झाल्यात त्या बघायच्यात, पण त्याच्यामध्ये स्पेसिफिकली कुठला एरिया बघायचा. राष्ट्रीय उत्पन्न पण येईल का त्याच्यात, दारिद्र्य पण येईल का, बेरोजगारी पण येईल का. कळालं मला काय म्हणायचं ते. म्हणजे सगळे टॉपिक आले ना. तुम्हाला पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून 12 पंचवार्षिक योजनेपर्यंत काय बघायचं आहे, परकीय व्यापार पण बघायचा आहे, त्याचा ट्रेंड कसा राहिलाय. बरं, आरोग्य बघायचंय, शिक्षण बघायचंय, मानव विकास, शाश्वत विकास, सर्वसामाजिक विकास. 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेचं टायटल काय, मुख्य भर काय, शाश्वत विकास सर्वसामाजिक विकास आहे का. प्रश्न राज्यसभेला प्रीला काहीतरी विचारला आहे. म्हणजे फक्त 11व्या पंचवार्षिक योजनेचं टायटल आणि मुख्य भर कशाचं आहे. म्हणजेच एकंदरीत पंचवार्षिक योजना म्हणजे वेगळं काही नाही. काय करायचंय, सगळ्याच टॉपिकचं एकत्रीकरण हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि ते शिकताना कळायला पाहिजे पंचवार्षिक योजना म्हणजे वेगळं काही नाही. सेम एलपीजी पॉलिसी, उखाजा धोरण, तो टॉपिक काय, त्याचा पण ड्युरेशन तसाच आहे ना. म्हणजे 1991 ला जरी आपलं वित्तीय संकट आलं, आपण एलपीजी पॉलिसी स्वीकारली, तर त्याची सुरुवात कुठून झाली, स्वातंत्र्यापासून पुढं. सरकारचं कुठलं तरी धोरण चुकलं म्हणून तर अर्थव्यवस्था बिघडली, 1991 ला संकटात सापडली आणि मग ती दुरुस्त केली. मग 1947 पासून 91 पर्यंत काय बघायचं आपल्याला. त्याच्यात सरकारने सगळं एकूण जे धोरण आहे उद्योगाबाबत, कृषीबाबत, पायाभूत सुविधेबाबत काय केलेलं आहे, महागाई का निर्माण झाली, आयात का वाढली, निर्यात का कमी झाली, गुंतवणूक, बचत, हे सगळे पॅरामीटर्स बघायचेत ना. आणि पंचवार्षिक योजनेमध्ये पण तोच फॅक्टर आहे सगळा. म्हणून हे सगळ्यात शेवटी ठेवलेत की जे आधी बेसिक अंडरस्टँडिंग सगळ्यांची आली पाहिजे. 1991च्या नंतर जीडीपी मध्ये राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली का घट झाली, आणि 1991च्या अगोदर जीडीपी ग्रोथ रेट कसा होता. मग इथं राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आला का. पण मोठा ड्युरेशन आहे ना. मग आधी जीडीपी काय माहिती पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्न काय माहिती पाहिजे, मग तुम्ही एलपीजी कडे जाऊ शकता. बरं, लांब कशाला. आता काल परवा काहीतरी गट ब गटकच्या फ्रीला प्रश्न आहे, पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात जीडीपी ग्रोथ रेटचं टार्गेट कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती ठेवलं होतं. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा येतो की बेसिक आधी क्लिअर झालं पाहिजे. सो हे सगळे. बर, आता त्याच्याही अगोदर सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र जर कळालं तर मग अजून पुढचे टॉपिक कळतात. राष्ट्रीय उत्पन्नाबाबत तुम्हाला कंबाईनलाच प्रश्न आहे, कंबाईनलाच राष्ट्रीय उत्पन्नाबाबत ही संकल्पना, त्याच्याबाबत खालील पर्याय निवडा. मग राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना कशी आहे, प्रवाही आहे, सूक्ष्मलक्षी आहे, अजून काहीतरी असे 3-4 ऑप्शन दिले होते. पण तिथं आलं ना सूक्ष्म आणि समग्र याचा उल्लेख आला. राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक क्लिअर आहे, पण काय माहित नाही कशी आहे राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, कशी मायक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे का मॅक्रोचा आहे. आता हा, पण कन्फ्युज झालं किंवा नवीनला तर काय माहितच नाहीये, मग सुरुवात कुठून झाली पाहिजे. जुन्यांनी ह्याला दुर्लक्ष केलं आणि जसं आपल्याला वाटतं तसं केलं. नवीनला सुरुवात इथून करायची, म्हणून तुम्हाला झिरो माहिती असू द्या इकॉनॉमिक्स, काहीच नाही, इकॉनॉमिक्स ई सुद्धा माहित नसू द्या, इथून बेसिक स्टार्ट करतोय आपण, डोंट वरी. कारण ती सब्जेक्टची गरज आहे, ती क्लिअर केल्याशिवाय मग डेप्थ आयोगाची येत नाही. क्लिअर. चला ऑनलाईन.
कन्सेप्ट आणि फॅक्ट, काल आपण काही गोष्टी बघितल्या, तुम्हाला बेसिक आयडिया आली कन्सेप्टवर प्रश्न कसे असतात आणि फॅक्ट्सवर प्रश्न कसे असतात. बघा आता बाकी विषयाचं मला माहित नाही, पण इकॉनॉमिक्सचं सांगतो तुम्हाला. मोस्ट प्रायोरिटी ही कशाला पाहिजे? सगळ्यात आधी. आता इकडं करंटचा पण अँगल देईल तुम्हाला मी, म्हणजे महत्वाचं तिन्ही पण आहे. कन्सेप्ट पण माहिती पाहिजे, फॅक्ट्स पण माहिती पाहिजे आणि करंट पण माहिती पाहिजे, सगळं मान्य आहे. पण प्रायोरिटी सगळ्यात पहिल्यांदा जी आपल्या बॅचमध्ये आपण नेहमी देतो, कशाला? कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर तुम्ही काहीही करू शकता. बेस क्लिअर असेल तर मग कुठल्याही लेवलचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. हे जर अर्धवट असेल तर मुळात प्रश्नच कळत नाही, कळाला तरी कन्फ्यूज होतं. 4 पैकी 2 ऑप्शन एलिमिनेट होत आहेत, 2 मध्ये कन्फ्यूज होतं, कारण कन्सेप्ट नीट माहित नसते. बर, आता फॅक्ट्स हे महत्वाचे आहेत का? तर आहे. करंट पण आहे, पण ह्याला लास्ट प्रायोरिटी द्यायची. का बरं? ह्या 2 गोष्टी कळल्याशिवाय हे कळत नाही. आता आपला परत एक काय फोकस असतो विद्यार्थ्यांचा? जीडीपी काय कन्सेप्ट ही माहित नाही, पण आत्ताचा जीडीपी माहिती पाहिजे आपल्याला. म्हणजे ज्या गोष्टी दारिद्र्य असेल, बेरोजगारी बाबतची आकडेवारी ही करंट अपडेट पाहिजे ती माहिती, ती सतत बदलणारी असते. ह्याच्यावर परत व्यवस्थित सेपरेट सांगेल मी तुम्हाला की करंट इकॉनॉमिकचा आवाका किती मोठा आहे आणि ह्याच्या मागे सुरुवातीला नाही लावायचं. आणि हे पण तुम्हाला इथं एक अजून काय माहिती, तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर हा तुम्हाला सगळा प्रॉपर डेटा व्यवस्थित मिळेल. करंट इकॉनॉमिक्स कुठेही तुम्हाला सर्च करायची गरज पडणार नाही. मग मानव विकासाबाबत निर्देशांक इंडेक्स जे येतात ना, त्याची रँकिंग असू द्यात, इन्व्हेस्टमेंट बाबत एफडीआयची काही नवीन आकडेवारी असू द्यात, आयात निर्यात, कुठल्याही टॉपिक, दारिद्र्य बेरोजगारीची, ह्याच्यावर पूर्ण हे सोडून द्या माझ्यावर. ह्याच्या मागे लागायचं का? तुमची जास्तीत जास्त एफर्ट्स कुठे द्यायचे? त्या दोघांना. त्यातही प्रायोरिटी कोणाला द्यायची? त्यामुळे हा एरिया पूर्ण माझ्यावर सोडून द्या. तुम्हाला बजेट आणि सर्वेचं डॉक्युमेंट तर ऑलरेडी दिलं नाही तुम्हाला. किती जणांकडे आहे बजेट आणि सर्वेची पीडीएफ? पूर्ण दिलेली आहे. हार्ड कॉपी किती जणांनी काढलेली आहे का? फक्त मोबाईलमध्ये? नसेल तर काढून घ्या. फ्रीमध्ये कुठलेही पैसे पेड करायची गरज नाहीये. त्यामुळे इथलचा मॅक्झिमम एरिया ऑलरेडी दिलेला आहे. जो बदल मिळेल तुम्हाला ज्या त्यावेळेला सरकारने काही डिसिजन दिलं तेव्हा ते नवीन मिळून जाईल. आता ह्या दोन्हीमध्ये रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर हा शब्द लिहून घ्यायचा. रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर, ज्याच्यामुळे रिझल्ट जातो किंवा रिझल्ट येतो. रिझल्ट कशामुळे ठरतो? तुम्हाला काय वाटतं? दोघांपैकी कन्सेप्टमुळे की फॅक्ट्समुळे? तुम्हाला दोन्हीमुळे. पण त्यातल्यात मी असं म्हणेल की इकॉनॉमिक्स मध्ये मार्क येण्यासाठी महत्वाचा घटक कुठला? याला प्रायोरिटी द्यायची. याला, हा रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर. तुम्हाला सर हा नाही का, ह्याच्यामुळे पण माझा रिझल्ट गेला, असं बरेच जण असतील. ह्याच्यामुळे रिझल्ट गेला का? त्याच्यात आयोग त्याला कारणीभूत नाही, आपला अभ्यास. नीट समजून घ्या. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक काय? इथं जे इथं इथं आयोगाला प्रश्न फिरवण्याला चान्स आहे. कन्सेप्ट तीच आहे, पण वेगळ्या अँगलने फिरून विचारली की आपण कन्फ्यूज होतो. इथं जसं की एक्झाम्पल, आता एकच घटक आहे सीआरआर. किती अँगल विचारतो? मुळात सीआरआर म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशो. म्हणजे व्यापारी बँकांनी स्वतःकडे असलेल्या एकूण ठेवीपैकी काही रक्कम कुठे ठेवायची? आरबीआयत ठेवायची. म्हणजे समजा ही बँक आहे, तिच्याकडे 100 रुपये. आता हे काय असं केलं जातं का नाही सगळं पुढे बघायचं आपल्याला. मी कन्सेप्ट सुरू केलेली नाहीये, तुम्हाला समजून सांगायचंय की कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला किती इम्पॉर्टन्स आहे. बँक आहे, बँकेकडे 100 रुपये आहेत, तर बँकेने काय करायचे? याच्यातले काही पैसे, समजा 5 रुपये, हे कुठे ठेवायचे? आरबीआयत ठेवायचे. यालाच काय म्हणायचं? सीआरआर. ह्याचा रेट किती? 5%. ते आरबीआय ठरवतं. ते का ठरवतं, कसं सगळं बघू नंतर. सीआरआर म्हणजेच व्यापारी बँकांनी काही रक्कम आरबीआयत ठेवायची आणि तो रेट किती येतं? 5%. म्हणजे 100ला 5 रुपये ठेवून द्यायचे. ही एक कन्सेप्ट डायरेक्टली विचारली जाऊ शकते. सीआरआर म्हणजे काय? आता फक्त सीआरआर वर मी किती अँगल ओपन करतोय बघा. जर अर्थव्यवस्थेत महागाई असेल तर सीआरआर वाढवायचा का कमी करायचा? हा एक अँगल. अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असेल तर सीआरआर वाढवू का कमी करू? दुसरा अँगल. आता तेजी मंदी सोडून द्या, हे दोन्ही अँगल बाजूला ठेवा. ऍक्च्युअली जर सीआरआर मध्ये वाढ केली तर त्याचा परिणाम
CRR मध्ये घट केली त्याचा परिणाम. कन्सेप्ट कुठली? एकच. कुठली? CRR. किती अँगल ओपन झाले? 4. हे तर आत्ताच फक्त, अजून भरपूर आहेत. वाढ केली CRR मध्ये, ह्याच्यात परत 2 अँगल आहेत. बँकांकडील पैशाचं प्रमाण वाढेल का कमी होईल? म्हणजे बँकावर काय परिणाम होईल? कळालं का मला? हे जर CRR वाढवलं तर बँकावर परिणाम होईल ना, बँकांच्या पैशावर, बँकांच्या लिक्विडिटीवर. बर, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? बाजारावर काय परिणाम होईल? लोकांकडील पैशाचं प्रमाण वाढेल का कमी होईल? म्हणजे ह्याच्यात परत किती अँगल ओपन झाले? 2 अँगल ओपन झाले. कन्सेप्ट कुठली आहे? कुठली? CRR. काय चाललंय कळतंय का? विचार करा. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आपण आयोगाचा जो एरिया आहे तो एकदा फाइंड आउट करा आणि त्याच्यावर व्यवस्थित काम करा. ह्याचा अर्थ इथं एकच आहे, CRR जर नीट क्लिअर झाली, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन आणि इंटरलिंकिंग 3 अँगलनी, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आता आयोगाने असे कितीही अँगल ओपन करू द्या, तुम्हाला खूप जास्त खोलात जायची गरज आहे का? तुम्हाला एका लिमिट पर्यंत जायचंय. कुठपर्यंत? कन्सेप्ट क्लिअर असणं ही बेसिक प्रायोरिटी आहे. ती एकदा क्लिअर झाली ना, असे किती पण अँगल ओपन करू द्या, किती फाटे पडू द्या, मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही सॉल्व्ह कराल. कारण हे फिक्स आहे का आता की आयोग कुठल्या लेवलला कशी लिंक लावेल हे माहिती आहे का? ते परीक्षेतच कळलं ना. पण तुम्ही ते सॉल्व्ह कधी करू शकाल? एक्झॅक्टली. CRR नेमका काय मला नीट समजू द्या, ते कळालं बस. मग बँकावरील परिणाम विचारू द्या, अर्थव्यवस्थेवर परिणाम विचारू द्या, CRR वाढ केल्यावर काय होईल ते विचारू द्यात, किंवा घट केल्यावर विचारू द्यात, तेजीत मंदीत कितीही, ह्याला म्हणायचं मल्टी डायमेन्शन. अशा पद्धतीनं कन्सेप्टवर प्रश्न असतात. म्हणून ह्याला महत्व आहे. आता या फॅक्ट्स, उदाहरणार्थ परत RBIचं देतो. RBIची स्थापना बघा. आता ह्याच्यावर आयोगाला फिरवायला चान्स आहे का? ह्याला वेगवेगळे अँगल द्यायला आयोगाला चान्स आहे का? मी जर म्हणलं RBIची स्थापना 1935 ला आहे, ठीक आहे. आता आयोग काय करेल? जास्तीत जास्त ऑप्शन मध्ये एकतर 1932, 33, 34, 35 असे देईल ना, क्लोज ऑप्शन देईल. ह्याच्या पलीकडे काय होईल का? एकदमच जवळचे. ह्याला फिरवणं म्हणजे आयोग काय जास्त फिरू शकत नाही. असं करेल का? 1935 ला म्हणजे इकडं 5 इकडे टाकायचे, 3 इकडे टाकायचे, ह्याला फिरवणं म्हणायचं का? 1935 आहे ती 35च असणार, माझ्यासाठी पण, तुमच्यासाठी पण, सगळ्यांसाठी. म्हणजेच इथं मी जे म्हणतो रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर, कन्सेप्टला का महत्व दिलं मी? कारण हे सोपं आहे. एकदा 1935 केलं, त्यात कन्फ्युजन करायचा चान्स आहे. आयोग काही वेगळे अँगल ओपन करू शकतो का? नाही. फॅक्ट म्हणजे टू द पॉइंट स्टॅटिक डेटा असतो, त्याच्यात बदल होत नाही. पण इथं मात्र तुमचा खरा अभ्यासाचा कस कुठं लागतो? तुम्ही सर नाही, आमचा इकडे पण लागतो. मग ते तुझा प्रॉब्लेम आहे, आयोगाचा नाही. तुला जर 1935 पाठ होत नाही किंवा 1935 नीट हे कळत नाही, त्यात तू 34 की 35 की 36 असं करू लागल्यानंतर ह्याच्यात काय परफेक्शन नाही. खरे एफर्ट्स याला लागतील का याला लागत? महत्व पटलं. आणि हेच बॅच मध्ये आपल्या चालतं. ऍक्च्युली ह्याला तुम्ही फार अवघड म्हणता, किंवा इकडे ह्याला जास्त अवघड म्हणता का समजत नाही. आपली थोडी बॅच पुढे सरकू द्या, तुमचं परसेप्शन बदलल. सर आता ह्याला प्रॉब्लेम नाही, आम्हाला इकडे प्रॉब्लेम यायला. नवीन नवीन काय वाटतं माहिती का? फॅक्ट्स काय नसेल, पाठ करतो हे सोपं वाटतं, हे अवघड वाटतं. पण आता बॅच मध्ये जसं पुढे जाऊ ना, इकडे कमांड येईल तुमची आणि कॉन्फिडन्स येईल. मग काम कुठं करायचं तुम्हाला? चला, इथपर्यंत कळालं. ऑनलाईन काय लक्षात आलं? ते रफ मध्ये लिहून घ्या. कन्सेप्टला महत्व काय? कारण एवढे अँगल तिथं अचानक तुमच्या समोर येतील, कुठलाही येईल सांगता येत नाही, आणि आपण त्याला तयार नसतो, म्हणून मार्क येत नाहीत इकॉनॉमिक्स मध्ये. आपण बेसिक लेवललाच खेळतो फक्त.
आणि हे सुरुवातीला घेणं का गरजेचं आहे? हेच जर मी बॅच पूर्ण केली आपली, सगळं झालं, मग शेवटी सांगून काय फायदा आहे का? तुम्हाला सर राधिकानं सांगितलं, आम्ही फोकस केला असता ना त्याच्यावर व्यवस्थित. आता तुम्हाला इम्पॉर्टन्स कळालं. आणि तुम्ही बघा जनरली सगळेजण म्हणतात की पीवायक्यू केले पाहिजे, पीवायक्यू केले पाहिजे. माझं म्हणणं ठीक आहे ना, हरकत नाही. पीवायक्यू आणि सिलेबस इम्पॉर्टंट आहेत. पण बरेच जण तुम्ही काय करता, पीवायक्यू पाठच करता आणि फक्त पीवायक्यू डिपेंड राहता. का तर पीवायक्यूचं रिपीट होतं, रिपिटेशन होतं, असं ऐकलेलं असतं. मला सांगा तुम्ही, ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली त्यांनी आतापर्यंत अशी कुठली एक्झाम आहे की ज्याच्यामध्ये पीवायक्यू रिपीट झालेत? 5, 6, 7 अशी पीवायक्यू रिपीट झाले. एखादा दुसरा होऊ द्यात, ऍज इट इज पण पीवायक्यू रिपीट होतो, नो इश्यू. पण पीवायक्यू रिपीट होण्याचं प्रमाण किती आहे? एक प्रश्न किंवा 5, 6, 7 असे प्रश्न ऍज इट इज आहेत का? तसं असलं असतं तर मग अभ्यास करायची काय गरज आहे? सगळ्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या घ्यायच्या, पाठ करायच्या आणि 7-8 मार्क तर असेच आहेत. मग तसं आहे का? रिपिटेशन ऑफ द पीवायक्यू हा शब्द लिहून घ्या. काय म्हणतोय मी? रिपिटेशन ऑफ द पीवायक्यू. आज असं एक सोल्युशन मिळेल तुम्हाला की येस सर, हे म्हणजे इकॉनॉमिक्स आहे, आता कळालं नेमका आयोगाचा आणि आपला मध्ये एवढा गॅप का राहतो. तुम्ही याला फोकस करताय, केले पाहिजे, नो इश्यू. हे पण सांगेल तुम्हाला की अनालिसिस आणि एक्सप्लेनेशन मध्ये काय फरक येते, पीवायक्यू काय केलं पाहिजे. पण आता बघा पुढचा शब्द लिहून घ्या, रिपिटेशन ऑफ दी टॉपिक, रिपिटेशन ऑफ दी कन्सेप्ट किंवा रिपिटेशन ऑफ दी एरिया हा शब्द लिहा. हा तुम्हाला पूर्ण थ्रूआउट वर्ष परीक्षेची तयारी करेपर्यंत हा कीवर्ड तुम्हाला दिशा देईल, डायरेक्शन देईल, इकॉनॉमिक्सचा अभ्यास कसा करायचा. सतत पीवायक्यूवर फोकस करून, पाठ करून, का तर ते परीक्षेला येतात, हा अप्रोच तुम्ही ठेवताय ते चुकीचं आहे. पीवायक्यू केले पाहिजेत तर नक्कीच, पण तेच अनालिसिस करा आणि सोडून द्या. आता ऍज इट इज पीवायक्यू दरवर्षी ते येतच नाहीत, आला तर एका दुसरा येतो. तर मग ह्याचा अर्थ प्रत्येक वर्षी प्रश्न काय असतात? नवीन असतात. येस ऑर नो? हे मान्य आहे? बर, मग प्रश्न जरी नवीन असाल तर दरवर्षी मला सांगा, दरवर्षी सिलेबस बदलतो का? दरवर्षी पॅटर्न बदलतो का? 8-10 वर्षांनी बदलतो ना जनरली. ह्याचा अर्थ काय? दरवर्षी सिलेबस तोच, टॉपिक तेच सगळे. मग तरीही आपल्याला प्रश्न का टॅकल होत नाही? तुम्ही बघा, दरवर्षी टॉपिक सार्वजनिक वित्त असतो किंवा कन्सेप्ट असते. तुम्ही बघा सीआरआर वर तुम्हाला, सीआरआर असेल किंवा कुठली कन्सेप्ट असेल, ह्याच्या आधी प्रश्न आले नाहीत का? आलेत ना. राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न आलेत, दारिद्र्य बेरोजगारी. म्हणजे त्याचा अर्थ ऍज इट इज पीओक्यू रिपीट होत नाही, पण काय रिपीट होतं? टॉपिक रिपीट होतं, कन्सेप्ट रिपीट होतं, किंवा काही एरिया आहे काय होतं? रिपीट. म्हणजे रिपिटेशन ऑफ दी पीओक्यू नाही, तर रिपिटेशन ऑफ दी टॉपिक किंवा कन्सेप्ट किंवा एरिया हा मात्र फिक्स आहे. चलनविषयक धोरणाची साधनं, टूल्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी, राजकोषीय धोरणाची साधनं, अर्थसंकल्प, ह्याच्यावर प्रश्न आहेत का? आहेतच. दारिद्र्य, समित्या, रिपिटेशन ऑफ दी टॉपिक किंवा कन्सेप्ट किंवा एरिया किंवा फॅक्ट्स, मान्य आहे? बर, मग हे जर तुम्हाला कळालं तर प्रॉब्लेम काय? आता एरिया कळाला की हा रिपीट होतो परत परत. प्रॉब्लेम आपला हा आहे जे तुम्हाला इथं सांगितलं. आयोग काय करतं? सीआरआर एरिया तोच, कन्सेप्ट तीच. एखाद्या वर्षी काय करतं? बेसिक डेफिनेशन विचारतं, सीआरआर म्हणजे काय झालं. दुसऱ्या वर्षी काय करतं? सीआरआर महागाईमध्ये वाढवायचा का कमी करायचा. तिसऱ्या वर्षी काय करतं? सीआरआर मंदीमध्ये काय करायचा. मग आपली पोहोच कुठपर्यंत असते? बेसिक पर्यंतच, किंवा मग ह्या इथपर्यंत. आता आयोग काय करतं? तुम्ही म्हणता नाही इथपर्यंत विचारलं तर आयोगाने इथपर्यंत करायचं. आता आयोग काय म्हणतात? सीआरआर तेजी बंदीत सांगू नको मला, फक्त सीआरआर जर वाढवला तर काय परिणाम होतील आता सांग. तयारच नव्हतो म्हणून, आपल्याला फक्त माहिती होतं की एवढ्या पुरतं करायचं. बर, वाढवल्यावर पण बँकेवर काय परिणाम, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम, कमी केल्यावर काय. म्हणजेच विचार करा, सलग 4 ते 5 वर्ष सीआरआर वर प्रश्न आलाय, पण एरिया फिक्स आहे का? म्हणजे ऍज इट इज आलाय का? सीआरआर ची डेफिनेशन आहे, कन्सेप्ट तीच आहे, अँगल चेंज केला आणि हा मॅच होत नाही आपल्यात. कळालं का? होतंय का असं? तुम्ही टॉपिक वाचलाय, पुस्तकही वाचलंय, पण प्रॉब्लेम काय येतो की आयोगन तुमचा मेळच लागत नाही.
म्हणजे आयोग इथं असतं, तुम्ही इथं असता, किंवा आता आयोगाच्या बरोबर जातो, इथे येतो, तोपर्यंत आयोग कुठं जातं? असंच होतं ना. म्हणजेच आयोगाच्या मागे मागे तुम्ही बदलताय. आता काय करायला पाहिजे? एक तर आयोगाच्या सोबत बदला किंवा एक पाऊल थोडं पुढे राहायचा प्रयत्न करा, मग मॅच होईल का? आणि हे सगळं जे आता आलंय ना, सांगितलेलं आहे, लिटरली सांगतो, फार मायक्रो लेवलला पीओक्यूचं अनालिसिस केलेलं आहे. जे तुम्हाला ऑनलाईन वाल्यांना पण आवर्जून तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि या कंटेंट बाबत तुमचे मत सांगा की हे रिलेट होतंय का, पटतंय का तुम्हाला, हे आजपर्यंत असं झालंय. कशावरून? कारण पीओक्यू अनालिसिस वरून ह्या गोष्टी, ह्या डायरेक्शन आयोगाने दिलेल्या आहेत तुम्हाला, आपण त्या घेतल्या नाहीत किंवा आपल्या समोर आल्या नाहीत आजपर्यंत. जुन्या विद्यार्थ्यांना तर वाचून वाचून सॅच्युरेशन आलं, सर परत परत काय वाचू आम्ही, तेच किती पुस्तकं, पण तरी मार्क काय येत नाहीत, त्याचं उत्तर मिळालं का? नवीन वाल्यांना तर फार चांगला धडा आहे, ह्या गोष्टी चुका करायच्या नाहीत. आपल्या वर्गामध्ये काय करतो आपण, एक कन्सेप्ट घेतली, त्याचे हे मल्टिपल डायमेन्शन्स आपण ओपन करतोय. म्हणजे इथंच जाग्यावर तुम्हाला एकाच कन्सेप्ट बाबत सगळे अँगल ओपन झाल्यानंतर आता आयोगाने काय करायला, काही विचारू द्या, तुम्ही काय असणार आहेत, रेडी. आणि जरी एखादा अजून अँगल नवीन ओपन केला तरी तुम्ही त्याला तयार आहेत का? कारण बेस क्लिअर आहे, एक्झॅक्टली सीआरआर नेमकं काय कळालं, पुढे सगळं करतायत. आणि ह्याच्यात एफर्ट्स जास्त आहेत. मला सांगा, तुम्ही फॅक्ट्स पाठ करायला एकदाच फॅक्ट्स पाठवणार आहेत का? आज वाचले पाठ झाले असं होणार आहे? ह्याला वारंवार रिवाइज करायला गेले, सतत हे करायला, भूकंपट्टीचा पार्ट आहे हा. म्हणजे 1935 म्हणजे 35, इथे जास्तीत जास्त आयोग काय करेल, कन्फ्युज करेल तुम्हाला. जसं की 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 ला की 1959 ला की 1979 ला, हे 79, 69, 59 असं करेल. ह्याच्या पलीकडे काय आयोगाला चान्स आहे का? इकडे मात्र चान्स आहे. अजून एक उदाहरण देईल बघा. आता कन्सेप्ट बाबतच एक साधी कन्सेप्ट आहे, आर्थिक विषमता म्हणजे काय? गरीब श्रीमंतातील दरी, बरोबर ना? आर्थिक विषमता म्हणजे ह्याच्याच बाबत आता वेगवेगळे सेंटेन्स कसे तयार होतात बघा. आर्थिक विषमता म्हणजेच गरीब श्रीमंतातील दरी, येस ऑर नो? हा एक अँगल. आर्थिक विषमता म्हणजेच उत्पन्नाचं केंद्रीकरण, दुसरा अँगल. येस ऑर नो? आर्थिक विषमता म्हणजेच उत्पन्नाचं, संपत्तीचं केंद्रीकरण झालं. आर्थिक विषमता म्हणजे उत्पन्नाचं असमान वितरण. तुम्हाला काय काय चाललाय कार्यक्रम? कन्सेप्ट कुठली? एकच आहे. पण आता आपल्याला सवय काय असती, नाही मला आर्थिक विषमता काय तेच माहिती नाही, आयोगाने तेच विचारलं पाहिजे. विचारत नाही आयोग. म्हणजे तो जो प्रकार असतो ना आपण ऐकलेला, ऍज इट इज येतं, असंच करा, मी म्हणतो तसंच करा, मी उलट आहे. म्हणजे मी एकमेव असा असेल की कन्सेप्ट माझी फॉलो करा, पण वाक्य आयोग वेगळे टाकू शकतं, ह्यालाही तुम्हाला तयार ठरायला पाहिजे. हे सांगितलं पाहिजे ना. तुम्ही कधी बघा, आयोगाची लँग्वेज आणि पुस्तकाची लँग्वेज सारखी असते का? अजिबात नाही. क्वचित असेल की एखादं मॅच होईल, पण आपण इथं आर्थिक विषमता कन्सेप्ट शिकू, आयोग काय म्हणतं, उत्पन्नातील असमानता, उत्पन्नाचं असमान वितरण, उत्पन्नाचं केंद्रीकरण. सगळ्याचा अर्थ काय? आर्थिक विषमता. उत्पन्नाचं केंद्रीकरण म्हणजे एकाच ठिकाणी ठराविक लोकांकडे जास्त संपत्ती असणं, बरोबर ना? आणि असमान वितरण म्हणजे देशात एवढी लोकसंख्या आहे, त्याला समान वितरण झाले का राष्ट्रीय उत्पन्नाचं? असमान वितरण झाले म्हणजे कोणाकडे तरी जास्त आणि कोणाकडे तरी, म्हणजेच काय? ह्या अँगलनी पण आपण शिकलं पाहिजे. आपल्याला सवय लागली, जसं नोट्समध्ये जसं पुस्तकात आहे तेवढं शब्द तेच, आणि परिचित आला पाहिजे, तसं येत. म्हणून पुन्हा कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली, आयोगाने शब्द बदलू द्या, वाक्यरचना बदलू द्या, तुम्हाला कळतं. आता अजून एक हाईट सांगू का? लिंग असमानता, जेंडर इनइक्वेलिटी. शब्द कळाला का? अर्थ सांगा. देशामध्ये स्त्री पुरुष असमानता म्हणजे कोणाचा विकास जास्त झालाय? पुरुषांचा. महिलांचा विकास कमी झालाय, याला आपण लिंग असमानता म्हणतो, जेंडर इनइक्विलिटी म्हणतो. मग जेंडर बजेट एक कन्सेप्ट आहे आपल्याला सार्वजनिक वित्तामध्ये. मग जेंडर बजेट ह्याचा अर्थ काय? बजेट बघा, सरळ सरळ उत्पन्न आणि खर्च, ह्याला आपण बजेट म्हणतो. ही पण कन्सेप्ट व्यवस्थित सार्वजनिक वित्त डिटेल घ्यायची, डोंट वरी.
₹100 उत्पन्न आहे. काय ₹100 120 काय जे असेल ते खर्च असेल. या बजेटमध्ये विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद ज्या वेळेला केली जाते त्याला आपण जेंडर बजेट म्हणतो. म्हणजे असमानता आहे तर सरकार काय म्हणतं की बाबा काही रुपये मी खर्च करतो महिलांच्या विकासासाठी, त्या बजेटला जेंडर बजेट म्हणायचं. प्रश्न असा आहे, जेंडर बजेट संदर्भात खालील विधाने विचारात घ्या किंवा जेंडर बजेटचा परिणाम काय विचारात घ्या किंवा त्याचा उद्देश काय विचारात घ्या. प्रश्न काय आला, खाली ऑप्शन बघा. आता जेंडर बजेट संदर्भात तुम्हाला 4 ऑप्शन दिले होते, त्यातले 2 ऑप्शन ऍज इट इज सेम, ऍज इट इज, फक्त एक शब्द बदलला होता. लिहा वाक्य तुम्हाला सांगतो मी. इकॉनॉमिक्स इंटरेस्टिंग झालं पाहिजे आणि तुम्ही ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर कळतं, जर आयोगाची नस पकडायची असेल तर ह्या गोष्टी समजून घ्यावं लागेल. आणि मग कशी डायरेक्शन येते बघा, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच ज्याला म्हणतो तो हा आहे. जेंडर बजेटची कन्सेप्ट कळाल्यानंतर मग डिकोड करता आले पाहिजे वाक्य आयोगाचे. घ्या आता पहिलं वाक्य. देशातील सर्व व्यक्तींच्या विकासासाठी, देशातील सर्व व्यक्तीच्या विकासासाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद करणे. देशातील सर्व व्यक्तींच्या विकासासाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद करणे हा पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन, मानव विकास करण्यासाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद करणे. मानव विकासासाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद करणे. मानव विकासासाठी. आता हे ऑप्शन खालीवर असते ना, 4 ऑप्शन आयोगाचे, पहिला वेगळा दुसरा वेगळा असेल, पण हेच ऑप्शन होते. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे, अधिक लिंग समान समाज निर्माण करण्यासाठी. अधिक लिंग समान समाज. अधिक लिंग समान असलेला समाज निर्माण करण्यासाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद करणे. सेकंड स्टेटमेंट सेम, अधिक लिंग असमान समाज. सेम, अधिक लिंग असमान समाज याच्यासाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद करणे. विचार करा आणि उत्तर द्या. 4 ऑप्शन आहेत तुम्हाला. मला वाटतं हे 2 ऑप्शन आहेत ना, हे सगळ्यात पहिले होते. मी एवढंही सांगतो तुम्हाला. आता आयोगाचे लिटरली म्हणजे एवढे PYQ पाठ केलेत किंवा काम केलं त्याच्यावर तुम्हाला सांगण्यासाठी. सांगा उत्तर आता. मानव विकासासाठी. विचार करा, या सगळ्या गोष्टी जर आपण आता नाही केल्या तर किती वरवरचा अभ्यास करतोय आपण. आता ज्यांनी PYQ बघितले ते लगेच सांगेल, काय फार मोठं कौतुक नाही तुम्ही उत्तर सांगितलं म्हणजे. हे पण इथं उत्तर सांगूनही काही कौतुक नाही तुमचं. हे सगळं कुठे यायला पाहिजे, 1 तासाच्या प्रेशरमध्ये. तिथं विचार करा, हे असे स्टेटमेंट, एक तर आपली कन्सेप्ट आधीच अर्धवट असते, त्याच्यात हे असे वाक्य, ह्याच्यातून काय अर्थ काढायचा आणि मग कुठला ऑप्शन निवडायचा. त्यामुळे तिथं सगळंच बघा. मला इथं वर्गात बसून शांतपणे काहीही तुम्ही केलात, काही त्याचं अजिबात हे नाहीये. स्वतःला सांगा की हे सगळं कुठं बाहेर काढायचंय, त्या 1 तासामध्ये, त्या प्रेशरमध्ये बाहेर काढायचंय. तर तुमची डेप्थ आणि तुमची क्लॅरिटी किती स्ट्रॉंग पाहिजे. बर, पहिला ऑप्शन इलिमिनेट होतो का आणि का इलिमिनेट होतो. ऍक्च्युली आपण लिंग असमानता दूर करायचा प्रयत्न करतोय, मेल आणि फिमेल. तर सगळ्यांच्यासाठी वित्तीय तरतूद करण्यात काय अर्थ आहे का. सगळ्यामध्ये मग पुरुष पण आले ना, मग ते नकोय उलट आपल्याला. बरं, त्याच्यानंतर मानव विकास. आता मानव विकास म्हणलं की परत मेल फिमेल आलेच की, मानव ह्युमन म्हणून म्हणतो आपण, तेही नकोय. आणि खालचे 2 ऑप्शन तर काय,
सेम आहेत 99%. फक्त एक अक्षर चेंज विचार करा किती मायक्रो लेवलला आयोग काम करत आहे. आणि काल पण तुम्हाला 1-2 प्रश्न दाखवले, त्याच्यात काय बदल होता? केवळ फक्त, आठवते का नाही, असे आयोगाचे ऑप्शन होते. त्याच्यापर्यंत कधी जाणार आपण? खालच्या 2 ऑप्शन मध्ये काय बदल आहे? एक तर अधिक लिंग असमान समाज तयार करायचा, जी की ऑलरेडी आहे ना, आणि त्याच्यासाठी वेगळे पैसे टाकायचे का अजून असमानता वाढवण्यासाठी? म्हणून तिथं काय ऑप्शन पाहिजे? अधिक लिंग समान समाज निर्माण करण्यासाठी वित्तीय तरतूद पाहिजे. आपल्याला समाज कसा निर्माण करायचा आहे? त्याच्यात लिंग समानता असली पाहिजे, त्याच्यासाठी वित्तीय तरतूद करा. अधिक लिंग असमान समाज निर्माण करण्यासाठी नकोय. एकंदरीत हा सगळा प्रकार विचार करा, कन्सेप्ट एकच, अँगल मल्टिपल. हे करायला जमलं की जिंकलो. बरं, प्रत्येक गोष्ट आयोगाची आपण प्रिडिक्ट करू शकतो का? 100% नाहीच ना करू शकत. म्हणून मग सोल्युशन काय? याच्यावर कन्सेप्ट क्लिअर करा. मग आयोगाने त्याच्यावर किती मल्टिपल अँगल तयार केले तरी चालतंय. जसं की आपण म्हणतो बेस क्लिअर केल्यानंतर मला सांगा, तुम्ही त्याच्यावर आता बंगला बांधा, फ्लॅट बांधा, काय तुमच्या मनावर. खाली काय पाहिजे? बेस क्लिअर पाहिजे. मग वर 2 BHK बांधा, 3 BHK बांधा, नाही तर जमीन मोकळीच ठेवा. तसंच सेम इथं आहे की हे मल्टिपल अँगलला घाबरायची गरज नाही की सर मग आता आयोग किती अँगल ओपन करेल, काय करेल. ते बेसवर क्लिअर होऊन जातं. ते पण प्रूव्ह करून दाखवेल तुम्हाला. आणि पुन्हा एक अशी काय म्हणतो लेवल येते की ती भीती निघून जाते. तुम्ही काही जणांचे बघता का स्कोर, म्हणजे कुठलीही एक्झाम असू द्या, 60, 65, 70 असे स्कोर तुमच्या ऐकण्यात असतील. काही जणांचे 75 पर्यंत स्कोर बरं का, प्रीचे म्हणतोय मी. कशामुळं? काय जादू केली का तिथं? त्या लेवलची डेप्थ आलेली असते, तर त्याच्या खाली ते मार्क येतच नाहीत. क्लिअर कट कळतं त्यांना की हे उत्तर आहे याचं. बर, तुम्हाला जे आता परीक्षा आहे पुढची टार्गेट, एक तर ही आता नोव्हेंबरची, नाही तर त्याच्या लगेच पुढची जी येईल ती, ह्या दोन्हीमध्ये टार्गेट ठेवायचं. तुमचं टार्गेट 2030 आहे का? नाही ना? मग आतापासून एक दिवस, एक तास सिरियस घेणार, ह्या लेवलने अभ्यास करायचा आहे. इकॉनॉमिक्सला मी तरी तयार आहे. मी म्हणलं ना आपल्याला तो रिव्होल्युशन, क्रांती नावाचा शब्द आहे, जे मी बऱ्याच वर्षापासून वापरतोय. इकॉनॉमिक्स मध्ये करायचे का? मार्कच येत नाहीत, आणि 7, 8, 6 असे मार्क आहेत, जे कितीपर्यंत पोहोचवलेत आपण. आधीच्या विद्यार्थ्यांना विचारा, 10+ मार्क आणि 12च्या आसपास. आता तुमचं किती टार्गेट आहे? 12-13 तर पाहिजेच ना. डिपेंड करतं पेपरवर. जर टफ पेपर टाकला, 2-3 प्रश्न आउट ऑफच टाकलेत, सोडून द्या ना ते. बाकीचे तर आपल्या हातात आहेत ना तेवढे तरी. चल ऑनलाईन कळालं? इथंपर्यंत काय सांगितलंय लक्षात आलं का? तयार आहेत का सगळे? या गोष्टी जर अनलॉक झाल्या, इकॉनॉमिक्सला घाबरायची गरज आहे? कालचं लेक्चर आणि आजचा अर्ध्या लेक्चरचा पार्ट, थोडीफार भीती गेली. नेमकं इकॉनॉमिक्स काय हे कळायला लागलं. रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर कुठला आहे? डेप्थ कळती का? जेवढं खोलात जाऊ तेवढं कमी आहे. आणि इकडं 1935 संपलं, जागेवर थांबायचं. त्याच्या पुढं काय? आता 1935 ला म्हणजे मग ते बालवाडी सारखं खेळत बसायचं का 10 वेळा? म्हणा 1935 10 वेळा सलग, ते पाडेपाठ केल्याशिवाय. तर इथं नाही, इथं फक्त तुम्हाला काय पाहिजे? इथं 19-20 नकोय, 35 म्हणजे 35च. SBI ची स्थापना 1955 म्हणजे 55च. पण इथं तसं आहे का? म्हणून ह्याला मी रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर म्हणतो. ऍक्च्युली आपला इकडं तर प्रॉब्लेम असतोच विद्यार्थ्यांचा, इकडं पण असतं. कसं रिझल्ट येईल मग? हे आजचे मार्क आहेत. इकडं तुमचे समजा 5 प्रश्न आहेत फॅक्ट्सवर, किती प्रश्न बरोबर यायला पाहिजे? विचारतोय, समजा 15 पैकी जवळपास 5 प्रश्न विचारलेत फॅक्ट्सवर, किती प्रश्न बरोबर यायला पाहिजे? हा. आता 3 आणि 4 वाल्यांनी 2030 ला भेटायचं मला. तुम्हाला स्वतःच सरेंडर झालाच जागेवर तुम्ही? नाही सर, एखादा दुसरा चुकतो. कोणी सांगितलं? फॅक्ट्स जर फारच करंटची आकडेवारी विचारली, जुनी विचार, ते म्हणत नाही मी. फॅक्ट्स मध्ये पण 2 एरिया आहेत, स्टॅटिक आणि रॅन्डम एरिया, जे बदलणारे. ते ज्याला असं आपण म्हणतो न बदलणारा एरिया, तो पाठच पाहिजे ना. 5ला 5 घ्यायचे प्रयत्न करा. आणि इकडं काम केल्यानंतर अजून जास्तीत जास्त येते. चल ठीक आहे. आता बघा, 15चं बायफर्गेशन करतो, नीट समजून घ्या. 15 प्रश्न आहेत इकॉनॉमिक्सवर. त्याचं बायफर्गेशन करताना
ह्याचे अँगल किती किती आहेत ह्या 15चे? एक तर कन्सेप्टवर प्रश्न असतात, काही प्रश्न फॅक्ट्सवर असतात आणि काही करंटवर असतात. हा एक अँगल झाला प्रश्नांचा. त्याच्यानंतर इझी प्लस मीडियम आणि हार्ड म्हणा किंवा आउट ऑफ सोर्स, हा एक अँगल. हे डिफिकल्टी लेवलनुसार, बरोबर ना? हे दोन सेग्रिगेशन, सिंपल क्वेश्चन आणि अवघड प्रश्न, हे डिफिकल्टी लेवलनुसार. हे तुमचे कन्सेप्ट फॅक्ट्स विषयामध्ये जे काही एरिया आहेत त्याच्यानुसार. पैकी ह्याचं बायफर्केशन करायचं म्हणलं, इथं 2 किंवा 3 प्रश्न, इथं सुद्धा थोडंफार त्याच्या जवळपास 3 किंवा 4 प्रश्न, म्हणजे 3 आणि 3 6 किंवा 7 इथे गेले, जवळपास अर्धे प्रश्न इथे गेले, आणि उरले किती? 7 किंवा 8 प्रश्न. हे लक्षात घ्या. इथं तुम्हाला किती सांगितलं मी? 10 ते 12ची रेंज, आणि इथं 2 किंवा 3 प्रश्न. ह्याचं पण 15चं बायफर्केशन बघितलं आणि याचं पण 15चं बायफर्केशन बघितलं. आता ह्याच्यात पण ज्या वेळेला आपण फक्त कन्सेप्टवर येतो, मी लक्षात घ्या, ह्याचं सोडून द्या, हेच तुम्हाला प्रश्न आलेच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि इकडचा आवाका तर फारच मोठा करंटचा, ते तुम्हाला मी त्या वेळेला देईल. आता मी फक्त कन्सेप्ट बद्दल बोलतोय. ऍक्च्युली 1 किंवा 2 मार्कांनी इतरांपेक्षा पुढे जाणं म्हणजे हजारोची लीड ब्रेक करणं किंवा लाखोची लीड ब्रेक करणं असं मी नेहमी म्हणतो. तुम्हाला माहिती, एकाच मार्कावर किती विद्यार्थी असतात? शेकडो हजारो आहेत ना, एकाच मार्कावर फक्त. म्हणजे तुम्हालाही 50 मार्क आहेत, बाकीच्यांना 50 मार्क आहेत, असे खूप आहेत. तर त्या हजारोंना मागे टाकण्यासाठी तुम्हाला किती प्रश्न बरोबर यायला पाहिजे? 1. म्हणजे तुमचा 1 मार्क वाढला की तुम्ही किती जणांना मागे टाकता? हजारो, किती जे काय असेल ते, शेकडो. ती लीड ब्रेक करणं म्हणतो आपण. ते कसं शक्य आहे? समजा कन्सेप्टवर 8 प्रश्न आले फॉर एक्झाम्पल, मी फक्त कन्सेप्ट बद्दल बोलतोय. ह्याच्यापैकी 5 ते 6 असे प्रश्न असतात जे बेसिक आहेत, लिटरली कन्सेप्ट ज्याला क्लिअर आहे, कन्सेप्ट अंडरस्टँडिंग झाली, ऍप्लिकेशन झाली, सगळं कळालं, कोरिलेशन काय जे असेल ते. पण पुढे मात्र ह्याच्यातच जवळपास 2 ते 3 प्रश्न असे असतात ज्याची डेप्थ जास्त असते. कंबाईनला जरी असाल तुम्ही, 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न लिटरली तुम्हाला विषय किती कळाला, कन्सेप्ट किती चांगली कळाली, त्याचं ऍप्लिकेशन इतर घटकावर काय होतं, परिणाम काय होतो, अशा लेवलचे प्रश्न असतात. इथं येणाऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे, इथंपर्यंत येणाऱ्याचं, आणि हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचं प्रमाण. आणि ऍक्च्युली मी तेच सांगतो, इथून तुम्ही पुढे गेले का, हे प्रश्न सगळ्यांचे येणार, बरोबर का? ह्याला काय प्रॉब्लेम आहे का? आता ऍक्च्युली इथं हे जे 2-3 प्रश्न आहेत इकॉनॉमिक्सचे, ह्याला मी आउट ऑफ सोर्स मध्ये टाकले का? जे प्रश्न आउट ऑफ बॉक्स आहेत ते नाही, ते सोडून द्या, ते तुम्हाला नाही, कोणाच येणार नाहीत. मी असं म्हणतोय, आपल्या वाचनातले, माहितीतले, ओळखीचा प्रश्न आहे. फक्त काय, कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे त्याचे ऍप्लिकेशन जमलं नाही, त्याचे मल्टी डायमेन्शन मला घेता आले नाहीत असे, किंवा 4 स्टेटमेंट असतात, किंवा एकाच प्रश्नामध्ये बेरोजगारी, महागाई. काल प्रश्न बघितला का? एकाच प्रश्नात किती टॉपिक होते का? टॉपिक म्हणतोय मी, एकाच प्रश्नात 3 ते 4 टॉपिक होते. मग हे जमते का? मग ज्याला जमलं ते काय करेल, इथपर्यंत पोहोचल. एकतर हे प्रश्न आपण सॉल्व्ह करत नाहीत, सॉल्व्ह केला तर बरोबर येत नाहीत, पण आता आपल्याला सॉल्व्ह पण करायचे आणि बरोबर बनायचे. हे 2 ते 3 प्रश्न आले, लिटरली तुम्ही कम्प्लीट कॉम्पिटिशनच्या खूप पुढे निघून गेलात. एवढं मायक्रो लेवलला इकॉनॉमिक्सवर काम केलेलं आहे. एकतर आपल्याला याच्यावरचे प्रश्न जाऊ द्यायचे का? इकडे आल्यानंतर पण हा एरिया तुम्हाला बरोबर आला म्हणजे फार तुम्ही भारी काय केलंय का? ते पण नाहीये. आता ऍक्च्युअली काम कुठं करायचंय? अवघड प्रश्न यायला पाहिजेत. अवघड म्हणजे जे की कन्सेप्टवर आहेत, आपल्याला वाचण्यातले, फक्त आपण त्या लेवलपर्यंत पोहोचलो नाहीत म्हणून ते प्रश्न चुकतायत किंवा झेपत नाहीत आपल्याला. दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन पॅटर्न, डिफिकल्टी लेवल, आणि आपण कुठंपर्यंत आहोत आणि कुठं जायचंय याची क्लिअरिटी आली. तुम्ही कुठं कमी पडताय कळतंय, कशावर काम करायचं हे कळतंय. चला, ऑनलाईन आणि ऑफलाईन हे पण लिहून घ्या, हे बेसिक बायफर्गेशन. चला,
हे पहिल्यांदाच चालला असा काहीतरी कार्यक्रम, नाही तर जनरली बॅच सुरू झाली म्हणजे टॉपिक सुरू झाले, अजिबात नाही. म्हणून तर रिझल्ट गेलं नाही. 4-5 वर्ष लागण्याचं कारण हे आहे ऍक्च्युली. चला ऑनलाईन, बरोबर आहे का? पटते का? ऑनलाईन सांगा, टचमध्ये आहेत सगळे, काय चाललंय कळतंय. इथपर्यंत काय डाऊट आहे विचारायचं, ऑफलाईन ऑनलाईन? आता बघा, एवढं सगळं बघितल्यानंतर आता आपण टॉपिक कुठले काय नाही ते बघू. टॉपिकचा सिक्वेन्स म्हणजे आता डिफिकल्टी लेवल कळाली तुम्हाला, कन्सेप्टवर कसे प्रश्न आहेत हे. आता आधी का सांगितलं मी जर एखाद्या टॉपिकचं नाव घेतलं, समजा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक, तुम्हाला हे कळायला पाहिजे आता एकच टॉपिक आहे, तो 3 अँगलनी डिवाइड होतो, म्हणून हे आधी 3 अँगल सांगितले तुम्हाला. कन्सेप्ट, फॅक्ट्स आणि करंट. म्हणजे आता इथून पुढे मी जे सिलेबस डिकोड करेल, जे टॉपिक घेईल तुम्हाला या फ्रेम मध्ये बसवायचे ते. राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न आला तर फक्त कन्सेप्टवरच येतो का? फॅक्ट्सवर पण येतो किंवा करंटवर पण येईल. मग आपल्याला हे माहिती पाहिजे इथं कन्सेप्ट म्हणजे कुठल्या कन्सेप्ट. राष्ट्रीय उत्पन्नाचा कन्सेप्च्युअल एरिया कुठला, जीडीपी काय, जीएनपी काय, एनडीपी, एनएनपी, प्रश्न आलेले आहेत ना. राष्ट्रीय उत्पन्न मुळात ही संकल्पना काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं आल्या पाहिजे तुम्हाला. त्याचा फॅक्च्युअल एरिया म्हणजे कुठला. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना किती वेळा विचारली आहे, त्याचे अध्यक्ष, त्याचे सदस्य किंवा सीएसओ, एनएसओ किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी असलेले आधारभूत वर्ष, बेस इयर विचारला ना प्रश्न आत्ताच. तो बेस इयर म्हणजे काय, हा फॅक्च्युअल एरिया. आता इथं फॅक्च्युअल एरिया म्हणजे स्टॅटिक डेटा. ह्याच्यात काय फरक आहे ह्याच्यात आणि करंट डेटामध्ये? स्टॅटिक डेटा हा न बदलणारा आहे. जसं की उदाहरणार्थ आरबीआयची स्थापना 1935 ला झाली, ती आता 10 वर्षांनी 1936 ला होणार आहे का? असं काय असतं का? राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 1949 ला झाली, ती आता 50 ला होईल का? म्हणजे मी काय म्हणलं, मग हा एरिया हातचा आहे आपला, सोपा आहे. ऍक्च्युली याच्यावरचे मार्क गेले नाही पाहिजे. कन्सेप्ट काय आलंय, फॅक्ट काय आलं, इकडे काय येईल. आता बजेट आणि सर्वे मध्ये आत्ताच राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, जीडीपी ग्रोथ रेट किती आहे, सेक्टर वाईज राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा किती आहे, कृषीचा, उद्योगाचा, सेवाचा, बरोबर. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा संबंध इकडं करंट आकडेवारीशी येतो. प्रायोरिटी कोणाला द्यायची, त्याच्यानंतर. आणि इकडं जीडीपी काय कळाल्यानंतर आत्ताचा जीडीपी किती आहे हा नंतर बघू. कुठलाही टॉपिक घ्या तुम्हाला हेच बायफर्केशन मिळेल, फक्त आता त्या टॉपिकची परत रिक्वायरमेंट वेगळी आहे. काही टॉपिक हे जास्त काय असतील त्याच्यात कन्सेप्ट असतील. दारिद्र्यामध्ये गेला तर तुम्हाला काय दिसेल, फॅक्ट जास्त दिसतील. पंचवार्षिक मध्ये गेलात तरी तुम्हाला फॅक्ट जास्त दिसतील. सो काही टॉपिक कन्सेप्ट जास्त आहेत, काही फॅक्ट आहेत, काही दोन्ही बॅलन्स आहे, ते आपल्याला ठेवायचं आहे. जसं की इकडं परकीय व्यापार आलात तर त्याला काय जास्त गरजेचं आहे, करंट, आयात निर्यात, एफडीआय, त्याच्यावर जास्त विचारले प्रश्न तुम्हाला. त्या टॉपिकची रिक्वायरमेंट तुम्हाला त्या वेळेला सांगेल. हे एक बघितलं. आता सिक्वेन्स आणि क्रोनॉलॉजी बद्दल बघा. चलन व पैसा हा टॉपिक आहे.
आता अजून विद्यार्थी कुठे चुकतात? सिलेबस ज्याला माहिती आहे, माहिती असून पण तुम्ही जर हा सिक्वेन्स फॉलो नाही केला तर काय प्रॉब्लेम येतो बघा. हे 2 टॉपिक आणि याच्यानंतर येतो तिसरा टॉपिक आणि इकडं अजून बँकिंग. जुन्यांनी ठीक आहे, जुन्यांना बेस क्लिअर असतो, कन्सेप्ट क्लिअर असतात, तुम्ही काहीही करा. पण नवीन वाल्यांनी तरी किमान आपण ज्या वेळेला एखादा टॉपिक बघतो, समजा डायरेक्टली तुम्ही थेट आरबीआय गेलात. आरबीआयचं काम काय? महागाई नियंत्रित करणे, त्याला आपण मौद्रिक धोरण म्हणतो. मौद्रिक धोरणांतर्गत आरबीआय महागाई नियंत्रित करणे. तर ते नेमका प्रकार काय? अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा कमी किंवा जास्त करणे. कशामुळे? कारण महागाई निर्माण झाली. मग महागाई काय हेच माहित नाही आणि आपण काय करतोय? आरबीआय. बरं, मुळात महागाई का निर्माण झाली? कारण इथं मागणी आणि पुरवठा इम्बॅलन्स झालाय. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झालाय. त्याच्यामुळे काय झाली? ही महागाई कोण करतं कंट्रोल? मग सुरुवात इकडून करायला पाहिजे का इकडून करायला पाहिजे? बरं, अजून एवढंच नाही, तुम्ही नुसतं महागाई करून चालत नाही. आता बघा, एक्झॅक्टली चलन व पैसा म्हणजे ही जी महागाई निर्माण झाली कशामुळे? मागणी वाढल्यामुळे. मागणी वाढण्याचं कारण काय? अर्थव्यवस्थेत लोकांकडे चलन पुरवठा वाढला, मनी सप्लाय. बरोबर का? एक्झॅक्टली पैसे काय आहेत? नोटा, नाणी, M1, M2, M3 मनी, हा काय प्रकार आहे? चलन पुरवठा म्हणजे काय? पतनिर्मिती म्हणजे काय? लोकांकडे पैसा आला तर लोक वस्तू सेवा खरेदी करतील का नाही? म्हणजे ह्याचं प्रमाण वाढलं तर काय वाढेल? वस्तू सेवांची मागणी वाढेल. मागणी वाढली तर काय होते? म्हणजे ह्या टॉपिक मधून कुठे एंटर झालो आपण? आणि हीच महागाई कंट्रोल कोण करतं? आता लिंक लागली का? हे पण आपल्याला माहित नसतं, उशिरा कळतं. रॅन्डम अभ्यास करणे म्हणायचं याला. ह्याच्यामुळे आउटपुट मिळत नाही. बरं, इथं रोल कोणाचा आला? बँकेचा आला. आपण याच्या आधी CRR बघितला. मुळात अर्थव्यवस्थेमध्ये बँक काय करत असते? लोकांना कर्ज देते. कर्ज देते म्हणजेच पैसा. म्हणजे हा जो चलन पुरवठा आहे, पैसे प्रमाण वाढवायचं काम आहे, ते कोण करतं? ह्याच्यामुळे काय वाढते? म्हणजे अर्थव्यवस्थेत चलन पैसा वाढतो, म्हणजे मागणी वाढते, म्हणजे आणि ही कंट्रोल कोण करतं? म्हणजेच आरबीआयनी कोणावर कंट्रोल केला पाहिजे? जेणेकरून काय होईल? कर्ज कमी देईल. अर्थव्यवस्थेत काय कमी होईल? मागणी काय होईल? आणि काय नियंत्रणात येईल? 4 टॉपिक एकत्र आहेत आणि ह्याची लिंक एवढी क्लोज आहे. हे कळाल्याशिवाय तुम्हाला याचे प्रश्न येणार नाहीत. काही गोष्टी तुम्ही नाही वेगळ्या करू शकत. मी हा टॉपिक करतो म्हणजे मी महागाई टॉपिक करतो, त्यानंतर थेट राष्ट्रीय उत्पन्नाकडे जातो किंवा महागाई करतो आणि मग परत परकीय व्यापाराकडे जातो. कळते मला काय म्हणायचं ते? ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. हे पण रफ मध्ये लिहून घ्या. हा एक अँगल कळाला का नवीन? चला परत ऑनलाईन सांगा. आणि पटते का? सगळ्यात महत्वाचं हे बरोबर आहे का? तुमच्यापैकी आजपर्यंत किती जणांनी असे तुकडे तुकडे केलेले आहेत? वाटेल ते टॉपिक आज हे वाचायची इच्छा आहे. अरे तुझी इच्छा काय कामाची? तिथे तर कळायला पाहिजे, ती लिंक लागायला पाहिजे. म्हणजे असं पण काही इकॉनॉमिक्स मध्ये असतंय का? टॉपिकची ग्रुपिंग महत्वाची आहे. काही ठराविक टॉपिक हे सलग शिकले पाहिजे. ह्याच्यानंतर तो टॉपिक, त्याच्यानंतर तो टॉपिक, हे गरजेचं आहे. चल, इथपर्यंत सुरुवात कुठून केली होती? सिलेबस हे सगळं, त्याच्याबाबतचे टॉपिक मी लगेच सांगून मोकळा झाला असतो, पण टॉपिकच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या. नुसतं टॉपिक माहिती असून चालत नाही. टॉपिकमध्ये कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट, त्याच्यातही कन्सेप्टमध्ये किती डीपमध्ये आयोग जातं, फॅक्ट्स म्हणजे नेमके काय हे कळाले, त्याच्यासोबतही सिक्वेन्स आणि क्रोनॉलॉजी. आता जाऊयात पुढं. एक्झॅक्टली सिलेबस.
आणि मी तुम्हाला काल म्हणल्याप्रमाणे कालही सांगितलं, इतर विषयात आणि इकॉनॉमिक्समध्ये आत्तापर्यंत एक प्रॉब्लेम काय होता, बाकी विषयामध्ये सेग्रिगेशन झालं होतं, बरोबर, त्याचं बरोबर सॉर्टिंग केली होती. इकॉनॉमिक्समध्ये सॉर्टिंग होती का? कालच्या आणि आजच्या लेक्चरमधून सॉर्ट आउट झालं का सगळं? इकॉनॉमिक्स काय, कन्सेप्ट काय, फॅक्ट्स काय, प्रश्नाची डेप्थ कशी असते, कन्सेप्टला आयोग कुठेपर्यंत जाऊ शकतो, फॅक्ट म्हणजे नेमके काय, त्याच्यावरचे प्रश्न कसे असतात. आता इथून पुढं जी मी आता सांगेल जवळपास 25 ते 30 टॉपिकची लिस्ट देईल, त्याच्यात पण सॉर्टिंग करायची. 3 वेगवेगळे अँगल म्हणू किंवा 3 वेगळे भाग करू आपण 30 टॉपिकचे, प्रीचे आणि मेन्सचे, हे इथलचे पण. ठीक आहे, इथे ह्याच्यात हा पहिला, दुसरा आणि तिसरा हे असे 3 भाग, एक 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 क्लिअर करू. सिलेबस डिकोडिंग पूर्व परीक्षा देतोय आपण. तर वर हेडिंग टाका आता, प्रिलिम सिलेबस किंवा प्रिलिम टॉपिक. इथं अर्थशास्त्र कुठं दिलंय का? काय दिलंय? अर्थव्यवस्था. इथं काय दिलंय? असं का? बर, हे झालं इथं. इकडे या, हे मेन्सचा सिलेबस, बरोबर. इथं अर्थव्यवस्था आहे का? बर, त्याच्यासोबत इथं काय, इथं काय, इथं परत काय, इथं काय. सर काय चाललंय म्हणा याच. आणि हे न कळता आपण 2-2, 3-3 वर्ष घातलेत. हाईट आहे, हाईट कंबाईनचा अभ्यास करतो, इकॉनॉमिक्स पूर्ण झालं माझं. काय पूर्ण झालंय? सिलेबस मधले कीवर्ड जर आपण सुरुवातीला डिकोड नाही केले, माहितच नाही नेमकं, तुम्हाला प्रश्नाचा अँगल कसा कळेल, टॉपिकची डेप्थ कशी कळेल, प्रीला काय करायचं, मेन्सला काय करायचं. इथं अर्थशास्त्र दिलं, तिथं दिलं नाही. इथं पण कुठं अर्थशास्त्र, कुठं अर्थव्यवस्था, असं का बरं? उगा आयोगाला वाटलं इथं टाकले अर्थशास्त्र शब्द, इथं टाकले अर्थव्यवस्था, असं टाकले का? आणि इथं तर कुठं अर्थशास्त्र शब्दच नाहीये, मग काय अँगल घ्यायचा? ह्याच्यात पण आता इथं ह्या दोन्हीचा अर्थ सांगायच्या अगोदर टॉपिक बघा कुठले कुठले. राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक, त्याला 2 मिनिटं बाजूला ठेवतो. परकीय व्यापार, बँकिंग, ह्याला पण बाजूला ठेवू. दारिद्र्य, बेरोजगारी, आणि याला 1 घेतो मी तर 6. आता याच्या व्यतिरिक्त हा शेती, उद्योग, लोकसंख्या, याला गोल केलंय मी. हे ऍज इट इज टॉपिक घ्यायचे नाहीत, ह्याच्यावर प्रश्नांचं स्वरूप दाखवतो तुम्हाला विथ PYQ. हे जे तुम्ही ऍज इट इज घेतले, त्याचा अर्थ तुम्ही गोंधळ करताय. आपल्याला शिकवताना शिकू आपण, प्री मेन्स दोन्हीलाही येणार आहे, सिलेबस पूर्ण कव्हर होणार आहे. पण हे माझा सांगण्याचा उद्देश काय, सुरुवातीलाच तुम्ही ज्या वेळेला प्री द्याल, रिव्हिजन कराल, तेव्हा प्रश्नांचा अँगल कळायला पाहिजे की ह्या टॉपिकवर कसे प्रश्न येतात. आणि ज्यावेळेला तुम्ही मेन्सला शिफ्ट व्हाल, टॉपिक तेच, फक्त आता काय बदलला पाहिजे, अँगल बदलला पाहिजे, किंवा मग काय वाचायचं हे कळायला पाहिजे तुम्हाला. त्यासाठी ही क्लिअरिटी अगोदर पाहिजे. हेच टॉपिक मेन्सला पण आहेत ना, ठीक आहे. बरं, इथे ज्या ज्या टॉपिकला मी नंबर दिलेत, ते जे टॉपिक आहेत का, ऍज इट इज आपल्याला पुस्तकातही सापडतात आणि तसेच करायचे. जसं की राष्ट्रीय उत्पन्न, परकीय व्यापार, बँकिंग, दारिद्र्य, बेरोजगारी, याच्याबद्दल काही इश्यू नाहीये. हे एवढे टॉपिक आहेत. याच्या व्यतिरिक्त उरलेले टॉपिक कुठले कुठले, जे की आपण जनरली पुस्तकातही वाचतो आणि आयोगाने प्रश्न विचारलेत, ते टॉपिक तिथे लिहा आता बाजूला. हे तर आयोगाने दिलेच आहेत ना सिलेबस, ह्याच्या व्यतिरिक्त कुठले टॉपिक नाही आहेत, आणि ते करायचे का नाही सांगतो तुम्हाला, उत्तर देतो मी. कुठले कुठले नाहीत लिहा.
जुन्यांनी तर लिहाच लिहा, नवीन ठीक आहे, शांत बसा. हम्म हम्म लिहा ना. हा सिक्वेन्स चुकू द्या, कुठला आहे बरं. एक हा महागाई लिहा. महागाई, हा. अजून बरं आरबीआय, अजून बरं ओके. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय संघटना. हा हा एलपीजी पॉलिसी, ठीक आहे. पंचवार्षिक योजना, 5 इयर प्लॅन. हा सार्वजनिक वित्त. बर. तुम्हाला सर अर्ध्याच्या वर सिलेबस तर ऐकून दिलाच नाही. सांगा सांगा, येऊ द्या, बाहेर येऊ द्या अजून. हा बजेट, बर. हा आर्थिक वाढ, आर्थिक विकास. हा मानव विकास. ते त्यातले सब पॉईंट झाले. ठीक आहे. हा टॉपिक लिहिला आपण. परकीय व्यापारीचं दिलं ना, आहे. पण तो सब टॉपिक झाला, सब पॉईंट झाला. मेन ब्रॉडली टॉपिकची लिस्ट. बर दिले का इथं? अर्थव्यवस्थेचे क्षेत्र, बर ते एक मेन्शन करा. हा आता एवढे टॉपिक आहेत जे की सिलेबसमध्ये मेन्शन केलं नाहीत, किंवा काही टॉपिक आहेत ते तुम्हाला लक्षात नाही आले कारण शब्द माहित नाहीत तुम्हाला. आणि इथं दिलेले हे जे पॉइंट आहेत, हा म्हणजे नेमका कुठला टॉपिक आहे हे सुद्धा आपल्याला माहित नसतं. विचार करा. या आता सांगतो तुम्हाला. आता राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे, माहिती सगळ्यांना ऍज इट इज घ्यायचा हरकत नाही. परकीय व्यापार आहे, बँकिंग आहे, दारिद्र्य, बेरोजगारी. आता हा जो आहे, हा मुद्रा आणि राजकोषीय नीती, हा टॉपिक म्हणजे नेमका कुठला टॉपिक आहे? इथं नीती ज्याला म्हणतो आपण, ते म्हणजे धोरण. समजून घ्या. आता आजपर्यंत या सिलेबसला तुम्ही किती वेळा वाचला असेल, पण आता डिकोड होईल, क्लिअर कळेल त्या शब्दाचा अर्थ काय. नीती म्हणजे धोरण, ज्याला आपण पॉलिसी म्हणतो, बरोबर. मग कुठली दोन धोरण दिली आहे? मुद्रा धोरण, म्हणजेच मौद्रिक धोरण म्हणलं जातं याला. यालाच आपण चलनविषयक धोरण म्हणतो. आणि दुसरं कुठलं दिलंय? राजकोषीय धोरण. असे दोन धोरण दिलेत ना. मुद्रा धोरण म्हणजेच मौद्रिक धोरण, म्हणजे चलनविषयक धोरण, याला मॉनिटरी पॉलिसी म्हणायचं. आणि बाकी दुसरं कुठलं दिलंय? राजकोषीय धोरण. आता ह्या दोघांचंही काम, त्यात विशेषतः याचं काम, याचं पण आहे, पण हे प्रामुख्याने काम करतं. हे मौद्रिक धोरण, मुद्रा धोरण, चलनविषयक धोरण कोण राबवतं? कोण राबवतं? आरबीआय. बर कशासाठी राबवतं? महागाई नियंत्रित करण्यासाठी. महागाई निर्माण कशामुळे होती? म्हणजेच इथं ह्या एवढ्या वाक्यामध्ये किती टॉपिक लपलेले? आरबीआय, महागाई, चलन पैसा गॅलिओन. ह्याचा अर्थ मौद्रिक किंवा मुद्रा नीती म्हणजे मुद्रा धोरण म्हणजे मौद्रिक धोरण. म्हणजेच तुमचे हे अँगल, हे टॉपिक, हे इथलचं एवढं घ्या. त्या शब्दाचा अर्थ काय, त्याच्यात कुठले टॉपिक कव्हर होतात, हे माहित नसेल तर अभ्यास कसा करणार आपण? म्हणजे इथलचे कुठले कुठले टॉपिक क्लिअर झाले आपले? हा एक गेला, हा एक गेला. जे असं वाटतं आपल्याला काय आयोगाने मेन्शन केले नाही, पण ते केलेत.
आता हे जे राजकोषीय धोरण आहे ना, हे पण महागाईसाठीच असतं ऍक्च्युली. पण राजकोषीय धोरण हे फक्त महागाईसाठी नसतं, त्याचा फार ब्रॉड एरिया आहे. सार्वजनिक वित्तामध्ये आपल्याला ते बघायचंय. फक्त हे कोण राबवतं, हे गव्हर्नमेंट राबवतं, हे लक्षात घ्या. पण इथं सुद्धा राजकोषीय धोरण हे कशाच्या रिलेटेड असलं पाहिजे? महागाईच्या संबंधित. लक्षात घ्या, देशातील महागाई नियंत्रित करण्यासाठी दोघ जण काम करतात. कोण दोघ जण? सरकार आणि आरबीआय. महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार ज्या धोरणाचा वापर करतं त्याला काय म्हणायचं? राजकोषीय धोरण. आणि तीच महागाई कमी करण्यासाठी आरबीआयच्या धोरणाचा वापर करते तर काय म्हणायचं? मौद्रिक धोरण. मग एक्झॅक्टली हेच इथं मुद्रा आणि राजकोषीय धोरण कशा संबंधित? आज कळालं का? तुमच्यापैकी किती जणांनी खरंच सांगायचं हे सिलेबस वाचलेला आहे, माहिती आहे, पण याचा अर्थ आज कळाला? प्रामाणिकपणे हात वर करायचा. ऑनलाईन वाले सांगा. म्हणून गायडन्स गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं अजूनही वेळ गेलेला नाही. प्लॅटफॉर्म ज्या ह्याला तुम्ही हे करताय ते ट्रस्टेड आहे, किंवा आपण काय एवढं एक्झाम ओरिएंटेड शब्द वापरतो त्याचं कारण हे एवढ्या लेवलला काम केलेलं आहे. ऑनलाईन वाले सांगा. किती साधी गोष्ट आहे, किती वेळा सिलेबस बघितला असेल, पण आपल्याला ह्याचा अर्थच माहिती नाही, कसं होणार? त्यामुळे तुम्ही राईट ठिकाणी आलात. आता व्यवस्थित पुढे जाईल, सगळं चांगलं होईल, मार्क चांगले येतील. फक्त नियम अटी लागू. असं नाही तर आलात आणि लगेच 15 मार्क नाही पडल्या, मला सर पडले नाही 15 मार्क. अभ्यास करावा लागेल ना. मी सांगितलेल्या गोष्टी काय कराव्या लागतील तुम्हाला? तुमच्या अभ्यासात इम्प्लिमेंट करावं लागेल. झालेलं लेक्चर आजच्या आज घरी जाऊन त्याच्यावर काम करावं लागेल, तर आउटपुट मिळेल. नेक्स्ट, शासकीय अर्थव्यवस्था. याचा अर्थ काय नाही, हा कुठला टॉपिक आहे? हा म्हणजेच तुमचा सार्वजनिक वित्त. हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. शासकीय अर्थव्यवस्था म्हणजेच काय? हा सार्वजनिक वित्त हा टॉपिक आहे. बरं, सार्वजनिक वित्त आलं म्हणजे ह्याच्यात सरकार आलं, वित्त आलं म्हणजे सरकारचा पैसा आला, म्हणजे सरकारचं उत्पन्न पण आलं आणि खर्च पण आला. उत्पन्न आलं म्हणजे सरकारचं उत्पन्न कशामार्फत येतं? करामार्फत येतं, म्हणजे टॅक्सेशन पण आलं. म्हणजे कुठला टॉपिक हा तुमचा? हा पण क्लिअर झाला का? बघा, जे जे वर लिहिलेत ते ऑलरेडी इथं मेन्शन केलेले आहेत, पण हे आपल्याला माहित नव्हतं. मग सार्वजनिक वित्त आणि कर प्रणाली याच्यातच आलं. पुढं तुम्हाला सर हे काय? आता अर्थसंकल्प वगैरे ते येणारच. लेखा व लेखा परीक्षण. तुम्हाला टेक्निकल याचे दोन बाजू जातात. शक्यतो हे प्रीला येत नाहीत, किंवा अकाउंटिंग ऑडिटिंग माहिती ना तुम्हाला, कॉमर्स साईडला बीकॉमला वगैरे तो टेक्निकल पार्ट. ते लेखा कर पुस्तकालय वगैरे आहे ना, 11वी 12वीला काहीतरी स्टेट बोर्ड आहेत बघा, ते घ्या. त्याच्यावर एक टेक्निकलचा पार्ट आहे, वेगळ्या पदासाठी त्याची रिक्वायरमेंट वेगळी येते. आपल्याला इथं लेखा व लेखा परीक्षण हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे. मुळात ह्या दोघांचा अर्थ माहिती पाहिजे. ह्याला अकाउंटिंग म्हणायचं, ह्याला ऑडिटिंग म्हणायचं. अकाउंट आणि ऑडिटिंगचा बेसिक अर्थ काय? मला 100 रुपये येत आहेत. तुम्ही बघा, एका कंपनीला आपण म्हणतो की अरे हा अकाउंटंट आहे, तो काय काम करतो? एंट्री करतोय. जस्ट 100 रुपये आले, कुठून आले आणि 100 रुपये गेले, किती गेले आणि किती खर्च झाले, कुठं खर्च झाले, हे लिहायचं काम कोणाचं आहे? अकाउंटंटचं. तो लिहितो, त्याला म्हणायचं लेखी तयार करणे. मग हे जे लेख आहेत, ही जी अकाउंटिंग आहे, ही कोणाची चालली? सरकारची. कशाची? पैसे किती आले आणि कुठून आले, पैसे किती खर्च झाले आणि कुठं खर्च झाले, ह्याचं व्यवस्थित लिहायचं. लिहिल्यानंतर आता तपासावं लागलं का नाही? खरंच तुम्ही तेवढे पैसे तिथून सांगितले तिथंच आले का? तुम्ही एवढे सांगितले होते मी एज्युकेशनला 10 रुपये खर्च करणार आहे, मग खरंच 10 रुपये खर्च केले का? ऍग्रिकल्चरला 5 रुपये करणार होतो, जे काय असेल ते. मग ह्या गोष्टी तपासावं लागेल का नाही? मग ती तपासणं म्हणजे दिस इज कॉल्ड ॲज अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, बेसिक. बरं, हे काम कोणाचं आहे मग? आता तुम्हाला पॉलिटीमध्ये पण आहे आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण आहे. कॅग सीएजी कलम आर्टिकल किती? 260 का 360? झाले कन्फ्यूज? सर माहित होतं म्हणा, पण ऑप्शन असे दिले 260 का 360?
260. वा, झाले, ट्रॅपमध्ये सापडले. आयोगाला मला हेच पाहिजे, आमचा हेच उद्देश आहे. आम्ही ऑप्शन असे कन्फ्युजन टाकणार, माहिती असलेलं सुद्धा उत्तर चुकणार. बरं, मी जे ऑप्शन दिले ते कशाबद्दल आहेत बरं? 260 किंवा 360 तेही नाही माहित म्हणा. बर, हा, आणि 200 पण ओळखीचे आहेत का नाही? हेच झालं आजपर्यंत. ओळखीचं सगळे सर, एकही प्रश्न बिनओळखीचा नाही म्हणा सर. आणि कॅचचं आर्टिकल एक दोघ जण बरोबर होते. हा, बरोबर. 148 तर 248. आता हे पॉलिटीमध्ये पण आहे आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण. मग कॅचचा रोल काय? आता प्रश्न होता की रे, आता जस्ट या लेखा परीक्षण कॅग आणि खाली ऑप्शन दिले होते अजून काहीतरी नीती आयोग वगैरे, ते साधं आहे ना. मग झाला का प्रश्न क्लिअर जागेवर? मी तर अजून सिलेबस सुरूच केलं नाही. म्हणजे सिलेबस काय हे समजून सांगताना एक प्रश्न क्लिअर झाला. लेखा परीक्षण म्हणजे ऑडिट करणे हे सीएजी कॅगचं काम आहे. आणि सीजीए हे पण एक पद आहे, जे की आधी नव्हतं, ते तयार केलं. ते कशासाठी? अगोदर हे दोन्ही काम कोण बघायचा? कॅग बघायचा. म्हणजे स्वतःच लिहायचं आणि स्वतः चेक करायचं. म्हणजे तुमचं उदाहरण मी नेहमी देतो वर्गात, की घरून तुम्ही पैसे मागताय, मला इथं पुण्यात राहायला 10,000 रुपये लागतायत, घेतले 10,000. कशाला? मेसला एवढे, राहायला एवढे, फीसला एवढे. आणि मग तुम्हीच लिहायचं आणि घरी वडील म्हणले दाखव रे ते बरोबर आहे का? बरोबर आहे, चेक केलं. स्वतःच लिहायचं, स्वतः चेक करायचं, चुका निघतील का बाहेर? म्हणजे मग आता काय केलं? हे काम वेगळं केलं, सीजीए ला दिलं. आणि हे काम कोणाला आहे? सीएजी कॅगला. आणि मग आता ह्यानं लिहायचं आणि ह्याने तपासायचं. कशाबद्दल हे सगळं चाललंय? हेच सगळं याच्यामध्ये येतं. हा पण इथलचा अँगल क्लिअर झाला का? एक ना एक शब्द डिकोड झाला का? ऑनलाईन आणि ऑफलाईन सांगा चला. शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय? अर्थसंकल्प, लेखा परीक्षण, सगळ्यांचा अर्थ कळाला. आता इत्यादीचा अर्थ तुम्हाला टॉपिक सुरू झाल्यावर कळलं की त्या इत्यादीमध्ये अजून काय काय येतं. तर अख्खा सगळा टॉपिक सार्वजनिक वित्ताचा भला मोठा. हे रफ मध्ये टॉपिक किंवा हे लिहून घ्या बरं का, तिथं त्याचा अर्थ वगैरे हे पटकन ऑनलाईन. आता जो अँगल एरिया सांगितला क्लिअर झाला का सांगा? हे परत परत होणार नाही. एकदा टॉपिक सुरू झाल्या, कन्सेप्ट सुरू झाल्या की मी इकडे येणार नाही. सुरुवातीलाच काय असेल ते क्लिअर करा. जे अनोळखी शब्द होते, ज्या हेडिंगचा अर्थ कळत नव्हता, ते क्लिअर झाले. आता ह्याला काय वेगळं काय करायचं का? राष्ट्रोत्पन्न म्हणजे राष्ट्रोत्पन्न टॉपिक आहे. ते टॉपिक आपण ज्यावेळेला घेऊ तेव्हा बघू. बाकीचे ऍज इट इज जे आहेत त्यांचा काही इश्यू नाही, ते ऍज इट इज तसेच टॉपिक करायचे. बोला. अच्छा, हा हा. ह्या दोन ऍक्च्युली कन्सेप्ट आहेत. मी तुम्हाला ज्यावेळेला सिलेबस सुरू, कंटेंट सुरू होईल टॉपिक आपला, तेव्हा ते घेईलच आहे. पण आता इथं सिलेबस समजून सांगताना पण मला दोन कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करावं लागतील. का?
कारण क्लिअर कट पूर्व परीक्षेला काय मेन्शन केलं इथं, आणि हे जर तुम्ही मेन्सला गेलात तर अर्थशास्त्र हे असं का, याचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला आधी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जनरली आपण अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स जे म्हणतो ते सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये काय येतं, जे जे सगळे अर्थतज्ञ आहेत त्यांनी प्रत्येक कन्सेप्टवर केलेलं काम आणि त्याच्यावर त्यांनी मांडलेला सिद्धांत, त्यांनी दिलेली थेअरी, कन्सेप्ट, त्याचा सगळा अभ्यास करायचा. जसं की उदाहरणार्थ आता तुम्ही ज्या वेळेला एखादी रेफरन्स बुक विचारात घेता तेव्हा बघा त्याचे डेफिनेशन दिलेले असतात भरपूर. मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय, जीडीपी कशाला म्हणायचं, जीएनपी कशाला म्हणायचं, हे बायफर्गेट कोणीतरी केलं ना. मग ती नेमकी थेअरी काय, कन्सेप्ट काय, सिद्धांत काय, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा ऍज अ सब्जेक्ट म्हणून. दॅट इज कॉल्ड ॲज इकॉनॉमिक्स. ज्यावेळेला इकॉनॉमी हा शब्द येतो याचा अर्थ काही ठराविक स्पेसिफिक रिजन, जिओग्राफिकल बाउंड्री हा कीवर्ड महत्वाचा आहे. तुम्ही ज्यावेळेला न्यूजपेपर वाचता, बातम्या ऐकता तेव्हा शब्द बघा कुठला जास्त वाचायला मिळतो तुम्हाला, भारतीय अर्थव्यवस्था का भारताचं अर्थशास्त्र, अमेरिकेची अर्थव्यवस्था का अमेरिकेचं अर्थशास्त्र, हा अर्थव्यवस्था, चीन, जपान, कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था की अर्थशास्त्र. बर, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था की महाराष्ट्राचं अर्थशास्त्र, काय दिलं इथं, सगळं सगळं क्लिअर होईल. असं का, कुठं अर्थशास्त्र, कुठं अर्थव्यवस्था. ज्यावेळेला हा सब्जेक्ट म्हणून आपण बघतो, हा सब्जेक्ट याच्यामध्ये येतं काय, ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत सगळ्या आपल्याला शिकायच्या. अर्थव्यवस्था म्हणजे हेच अर्थशास्त्र, याच कन्सेप्ट पूर्ण विषय ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ठराविक रिजन पुरता अभ्यास करता. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, जीडीपी ही कन्सेप्ट जगातील सगळ्या देशांसाठी सारखीच आहे. म्हणजे आपली जीडीपीची कन्सेप्ट वेगळी, अमेरिकेची वेगळी का, कन्सेप्ट ही जीडीपी सगळ्यांची सारखी. इन्फ्लेशन ही कन्सेप्ट सगळ्यांची सारखी. पण त्याच जीडीपीचा, त्याच महागाईचा अभ्यास ज्यावेळेला आपण काय करतो, एका ठराविक रिजन पुरता अभ्यास करतो, जिओग्राफिकल रिजन पुरता अभ्यास करतो, त्याला काय म्हणायचं, अर्थव्यवस्था. उदाहरणार्थ महागाई, दारिद्र्य, बेरोजगारी असे कुठलेही टॉपिक हे आपण एका रिजन पुरता अभ्यास करतो. आणि हे रिजन म्हणजेच कुठला रिजन कन्सिडर केलं जातं, देश. ह्याचाच अर्थ आता आपल्या सिलेबसला देश आहे म्हणजे कुठला देश आहे, भारत देश. आणि मग याच देशाच्या भौगोलिक सीमेपुरता अभ्यास करणे किंवा भारत देशापुरता अभ्यास करणे कशाचा, अर्थशास्त्राचा, तेव्हा याला काय म्हणता येईल, आता आली का क्लिअरिटी. अर्थशास्त्राचाच अभ्यास करायचा आपल्याला, त्यातल्याच कन्सेप्ट अभ्यास करायचा, पण कशा संबंधित, देशासंबंधित. मग देशाला काही रिजन, जिओग्राफिकल बाउंड्री असते का नाही, बस. आणि मग आपण कुठल्या देशाचा अभ्यास करतोय, म्हणून ह्याला काय म्हणायचं, भारतीय अर्थव्यवस्था. आणि आता बघा तुम्हाला अजून प्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती बदलत. मेन सिलेबसला हेडिंग काय, कुठली अर्थव्यवस्था आहे. आता तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काय बघायचंय, परकीय व्यापार कोणाचा, भारताचा. बँकिंग, दारिद्र्य कोणाचं, बेरोजगारी, महागाई, आरबीआय. आता अजून अँगल वेगळा झाला का बघण्याचा. यस, एक्झॅक्टली, भारतीय अर्थव्यवस्था काय, अर्थव्यवस्था म्हणजे काय, आणि हे टॉपिक काय. इथं पण शासकीय अर्थव्यवस्था कुठली, भारताच्या शासकीय बाबतीत म्हणजे भारत सरकारची अर्थव्यवस्था, म्हणजेच इथं याच्यात बाबत भारत सरकार बाबत उत्पन्न आणि खर्च. दिस इज ऑल अबाउट युअर सिलेबस. आली क्लिअरिटी. चला ऑनलाईन विचार करा, अजून तर टॉपिक सुरूच केला नाही तरी कन्सेप्ट किती महत्वाचे आहेत इकॉनॉमिक्सला. फक्त सिलेबस कळायलाच एवढं लागलेलं आपलं. घ्या लिहून रफ मध्ये. चला ऑनलाईन. हा आपलं दररोज युट्यूबवर नसतं लेक्चर, आपलं ऍप मध्ये असतं, बॅच असते.
बॅच बद्दलही काल मी सांगितलं इन्फॉर्मेशन, तुम्ही ऑफिसचा नंबर मी सांगेल वाटलं शेवटी परत. ही कन्सेप्ट अजून आपल्याला डिटेलमध्ये बघायची, ज्यावेळेला टॉपिक सुरू होईल. आता मी ही कन्सेप्ट एवढी बेसिक लेवलला सांगितली फक्त. त्याचं काय कारण आहे, सिलेबसची हेडिंग कळावे तुम्हाला, टॉपिक म्हणून सांगितले. हे ज्यावेळेला सुरू करायचं तेव्हा अजून बघायचे पुढे आपल्याला या दोघांमधला बेसिक फरक. चला आता सांगा, आता प्रॉपर सिलेबस प्रत्येक जो काय पॉइंट दिलेला आहे तो फॅमिलियर झाला का, आणि इथपर्यंत काय डाऊट आहे का विचार करा. म्हणजे वन वे कम्युनिकेशन नको, फक्त मीच एकटा बडबड करतोय चाललोय. थोडा पॉज घ्या 5 मिनिट. काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये, काय झालं, काय सुरुवात केली होती, सिलेबस डिकोडिंग म्हणजे काय, काय लक्षात आलं, आणि काय डाऊट आहे का विचारा, सांगा. क्लिअर आहे का ऑनलाईन? माझ्याकडून भरपूर गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्यास सांगितलं. आता तुमचा काय डाऊट आहे का सांगा. लेक्चरच्या अगोदर याच सिलेबसच्या पॉईंटकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता, आणि आता लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला काय क्लिअरिटी आली. आणि सगळ्यात शेवटी कन्क्लुजन अजून असणार आहे बरं का. ते जे सांगितलं तुम्हाला 3 सेग्रिगेशन टॉपिकचे, 30 टॉपिकची लिस्ट वेगवेगळी करून देणार आहे, ते सगळ्यात लास्टला. आधी आता हे होऊ द्यात, प्रीचे, मेन्सचे, कीवर्ड्स काय मेन्शन केलेलं आहे. इथं पण मेन्समध्ये तुम्हाला बघा ह्याचं उत्तर मिळायला पाहिजे. ह्याच्यात इथं काय काय डबल मेन्शन केलेले आहेत, याचा अर्थ काय. इथं पण सार्वजनिक वित्त आहे, इथं पण सार्वजनिक वित्त आहे, इथं पण आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, हे इथं पण आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. काही चुकून झाला असेल, मग असं का, ह्याचं उत्तर शोधायचं का बरं. बरोबर ना, सेम 2 टॉपिक 2 ठिकाणी का दिलेत. हा घेऊ आपण पुढे घेऊ, एक एक चालू सांगतोय तुम्हाला फक्त की पुढे अजून कार्यक्रम बाकी आहे बराच. हा ऑनलाईन क्लिअर आहे ना, ओके गुड. चला काय आपला क्लास, अजून काय डाऊट रिगार्डिंग सिलेबस टॉपिक्स. ठीक आहे, आता हा पुढचा पॉइंट आहे अजून, त्याला आता कंटिन्यू बराच वेळ लागेल, तो आपण उद्याच्या याच्यात कव्हर करू. प्रीची क्लिअरिटी आली. आता काय राहिलं आपलं, मेन्स. मेन्सचे परत सेम एक एक पॉईंट, एक एक टॉपिक डिकोड करायचा, त्याचा संबंध परत प्री सोबत लावायचा, आणि फायनली तुम्हाला कन्क्लुजन देतो. प्रीला कुठले टॉपिक आहेत, मेन्सला कुठले आहेत, कॉमन कुठले आहेत, आणि वेगळे कुठले आहेत. म्हणजे प्री आणि मेन्स मध्ये काही कॉमन एरिया पण आहे ना, मग असा कुठला एरिया आहे की जो फक्त मेन्सला आहे, ते पण. आणि ते झाल्यानंतर मग लास्ट पीओक्यूचं अनालिसिस इन डिटेल. काल जे झालं ते तुम्हाला पॅटर्न सांगितला, आणि मग आता आपल्याला कंबाईनचेच मागचे काही 3-4 वर्ष विचारात घेऊन एक एक पॅटर्न डिकोड करून देतो. म्हणजे रॅन्डमली असा कुठलाही प्रश्न घ्यायचा आणि त्याच्याबद्दल डिस्कस करायचं तसं नाही. आता एक्झॅक्टली
काही हे केलेले आहेत एरिया मी, कन्सेप्टचे एरिया. कन्सेप्टवरच किती प्रश्न वेगळ्या अँगलनी आहेत, फॅक्ट्सवर सुद्धा किती वेगळ्या अँगलनी आहेत, आणि करंट बजेट जे की मी आधी सांगितले कंबाईनवाल्यांसाठी महत्वाचं आहे का नाही, सिरियस घ्यायचं का नाही, तर बजेट आणि करंटच्या अँगलनी कसे प्रश्न आहेत. करंटमध्ये पण एरिया वेगळे आहेत. बजेट सर्वेचा हा एक एरिया, आणि त्याच्या व्यतिरिक्त नियुक्त्या, समित्या, निर्देशांक हा एक एरिया. ते झालं की मग संपला. मग सगळं संपलं, सिलेबस संपला, बॅचही संपली, तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करा. मग द एंड सगळं. पुन्हा काय घ्यायची गरज आहे का? पुन्हा काय झालं ना आता एवढं सगळं सांगितल्यावर, तर मग सुरू होते खतम हो गया सब. मग आता तिथून पुढे डायरेक्टली टॉपिक. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी एकदा क्लिअर झाल्यामुळे टॉपिक शिकताना तुम्हाला याचा फायदा काय होईल. मी समजा दारिद्र्य टॉपिक घेतला, तुम्हाला कळेल सर हे प्रश्न असे आले होते, किंवा दारिद्र्यामध्ये हा कन्सेप्टचा एरिया आहे, हा फॅक्टचा एरिया आहे. सेम राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त, किंवा मग सिलेबस सोबत लिंक लागेल, हा प्रीचा एरिया आहे, हा मेन्सचा एरिया आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा तुम्हाला एक एक टॉपिक कन्सेप्ट शिकताना लक्षात येईल, आणि मग पुन्हा वेगाने पुढे जाऊ आपण सगळं. चला थांबायचं ऑनलाईन सांगा. उद्या परत सेम टाइम, आणि उद्या आपलं युट्यूबला याच वेळेला लास्ट लेक्चर असेल. त्यामुळे बाकी ज्यांनी आता ऍडमिशन घेतलं नाही त्यांनी तो विचार करा. इंटिग्रेटेड पण तुम्हाला मी कालही सांगितले इन्फॉर्मेशन आहे. 2025-26 दोन्ही वर्षांसाठी ऑल सब्जेक्टची बॅच आपली ही स्टार्ट झालेली आहे. कसं होतं लक्षात घ्या, 2 मिनिट. गायडन्स हे गरजेचं आहे का नाही, काही लेक्चरवरून तुम्हाला लक्षात आलंय. त्यामुळे सेल्फ स्टडी आणि बॅचमध्ये हा फरक आहे. बॅचमध्ये ऍडमिशन घ्या, वाढवा हा उद्देश नाहीये. माझं म्हणणं आहे की तुमचा वेळ हा तुम्ही 2-3 वर्ष 4 वर्ष जे देताय सेल्फ स्टडीमध्ये करून 1 ते 1.5 वर्षामध्ये ते कमी करू शकता. ते तुमच्यावर आहे. आणि तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन असू द्यात, आवर्जून हा कंटेंट किंवा आपली बॅच इन्फॉर्मेशन मित्रमैत्रिणींना सजेस्ट करा. इफ यू आर सॅटिस्फाईड, तुम्हाला वाटत असेल तर, नाही तर उलट त्याला हे सांगा नको इकडे जाऊ नको. काही प्रॉब्लेम नाही, पण काय होतं चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. चला, सो ऑनलाईन पण हे करा. भेटू आपण उद्या कंटिन्यू परत याच वेळेला. थँक्यू. एकच मिनिट.